चालू केलं मी थोडंसं रेकॉर्डिंग चालू बरं. नव्हतं. तर मी सगळ्यांचं परत एकदा तुमचं सगळ्यांचं ह्या प्रशिक्षणामध्ये स्वागत करतोय. आपण 2 दिवस ऑफलाईन तर भेटलोच होतो, म्यूट परंतु टाकून चालू आता आपण ऑनलाईन स्वरूपात तुमच्याबद्दल भेटतोय. म्हणजे जेणेकरून काय आहे, की तुम्हाला त्या जागेवर किंवा तिकडे यायची गरज नाहीये. तुम्ही घरी बसल्या-बसल्या ह्या सर्वांशी, आमच्या सर्वांशी एक संवाद साधू शकता. तर 2 दिवसाच्या ऑफलाईन प्रशिक्षणानंतर आपण या ऑनलाईनसाठी आपण सुरुवात करतोय. तर थोडं आता मी परत एकदा स्क्रीन चालू करतोय, कारण आपलं रेकॉर्डिंग हे स्टॉप झालं होतं मध्ये, म्हणून आपण परत एकदा चालू करतोय. तर स्क्रीन शेअर करतोय मी आता सध्या. सर आवाज ब्रेक होतोय. आवाज ब्रेक होतोय का? अजून कोणाला आवाज ब्रेकचा हे दिसतोय का? वाटतोय आवाज ब्रेक झाल्यासारखं? नाही सर, चांगलाच येत आहे आवाज. येतं ना, म्हणजे ते काहींचा जर असेल समजा, तर तळावर ते पण याच्यामुळे असेल, नेटवर्क इश्यू मध्ये असेल. तुम्ही चांगल्या नेटवर्क मध्ये आला तर थोडंसं हे होईल. आणि याची काही चिंता करू नका, ब्रेक जरी झाला तर आपलं रेकॉर्डिंग जे आहे ते आपण युट्यूबवर टाकणार आहोत. तर त्यामुळे तुम्हाला ते कधीही बघता येईल. म्हणजे आपण ह्या झाल्यानंतर 15 दिवसासाठी युट्यूबवर पण टाकणार आहोत. त्याच्यानंतर आपल्याला ते करता येईल. ठीक आहे. सर्वांनी स्वतःचे माईक ऑफ करा. माईकचा प्रॉब्लेम होत आहे. कोणाकोणाचा माईक ऑन होत आहे. माईक ऑफ करा. ठीक आहे. स्क्रीन दिसते का माझी? सर दिसत आहे सर. दिसतंय दिसत ना? हो. पूर्ण दिसते की कसं दिसतंय? कारण माझ्याकडे थोडा व्ह्यू नाही बदलला म्हणून व्यवस्थित. नाही व्यवस्थित 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 दिसतंय. दिसते दिसत सर. आहे सर. पूर्ण ठीक आहे. पूर्ण दिसत आहे सर. पोरं? नाही हॅलो? व्यवस्थित स्क्रीन दिसत आहे सर. काय अडचण ओके, ओके. नाही. ओके, ओके. ठीक आहे. तर मग आपण जर बघितलं तर ह्याच्या पूर्वीच्या स्लाइडमध्ये आपण बघितलं होतं, की एक मिनिट. हां, ह्या पूर्वीच्या स्लाइडमध्ये आपण बघितलं होतं, की आपल्या बाजारामध्ये एवढी प्रचंड तफावत आहे. तर ही जी तफावत असल्यामुळेच या या व्यवसायामध्ये आपल्याला संधी आहे, की या व्यवसायामध्ये जर आपण काम केलं, तर आपलं जे उत्पादन आपण करणार आहोत, या उत्पादनाला चांगला भाव मिळू शकतो आणि एक म्हणजे स्थायी आपल्याला मार्केट मिळू शकतं. तर महाराष्ट्रात जर बघितलं तर मुख्य करून आपण उस्मानाबादी या ब्रीडवरच जास्त लक्ष केंद्रित करतो. म्हणजे आपण जर शेळ्यांचं मार्केट जर बघितलं, तर 40% भाग जो आहे तो उस्मानाबादी शेळ्यांमध्ये घेतला जातो. आता ह्या ज्या आपण जे प्रेझेंटेशन करणार आहे, त्यात शेळ्या आणि मेंढ्या मी एकत्रच बोलणार आहे. कारण आपल्याला एकत्रितपणेच आपल्याला या गोष्टींमध्ये बघायचं आणि शेवटी आपल्याला डिसाईड करायचं की आपल्याला शेळी पालन केलं पाहिजे का मेंढी पालन केले पाहिजे. कारण मेंढी पालनाचे वेगळे फायदे आहेत, शेळी पालनाचे वेगळे फायदे आहेत. तर जर आपण बघितलं उस्मानाबादी शेळीचा वाटा जर बघितला शेळींचा, तर 40% वाटा हा उस्मानाबादी शेळ्यांचा आहे. त्यानंतर मेंढ्यांमध्ये बघितलं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये सोलापूर वगैरे त्या भागात बघितलं तर माडग्याळ मेंढ्या ज्या आहेत त्या खूप जास्त प्रमाणात केल्या जातात आणि त्याचं मार्केटिंग खूप चांगल्या पद्धतीने झालंय. जर तुम्ही ऐकलं असेल मध्ये, तर एका बोकडाची किंमत 3 लाखापासून ते 10 लाखापर्यंत पण गेलेली आहे बोली लागल्याच्या ह्याच्यामध्ये. म्हणजे शुद्ध पैदाशीचा जर बोकड असेल तर त्याची इथपर्यंत बोली लागली गेलेली आहे. म्हणजे त्या मार्केटमध्ये मार्केट असताना सुद्धा ह्या पद्धतीचं पण आपल्याला मार्केट मिळू शकतं. जर तुम्ही चांगल्या क्वालिटीचा जर करून टाकला नाही तुमच्याकडे एवढा का? मेंढा जर तयार झाला, तर एकच नक्कीच चालू होता. आपल्याकडे हे चांगल्या रीतीने आपण हे करू शकतो. तर आता जर बघितलं पारंपरिक पद्धत आणि स्टॉल फीड पद्धत, म्हणजे आपण म्हणतो ना की स्टॉल फीड म्हणजे एक बंदिस्त पालन जर केलं जातं. देऊन टाकावं लागतं. थोडंसं आवाज म्यूट करता का कोणी कोणी आहे ते? काय नाही सर, सॉरी सर, हां. तर जी पारंपरिक पद्धती जर बघितलं, तर आपण जर बघितलं तर त्यांची जी ऊर्जा आहे, जर मेंढी असेल किंवा शेळी असेल, तर ती आपण चरायला बाहेर सोडली, तर 6 ते 8 तास जर चरायला सोडली, तर तिची भरपूर एनर्जी जी आहे, ती चालण्यामध्ये वाया जाते. म्हणजे जे खातायत ते चालण्यामध्येच ती आपल्याला एनर्जी, जी शक्ती आहे ती वाया जाते. आणि बंदिस्तमध्ये तेच जर बघितलं, तर चालण्यामुळे जी ऊर्जा जी आपली वाया जाते, ती त्यांच्या थेट वजनवाढीमध्ये रूपांतरित होते. जर वजनवाढीत रूपांतर झाले म्हणजे त्याला चांगला भाव मिळू शकतो. आणि जर पैदाशीचं धोरण बघितलं तर बऱ्याच वेळा काय होतं पारंपरिक पद्धतीमध्ये एकच नर चा वापर हा वर्षानुवर्ष केला जातो. त्यामुळे होतं काय, की येणारी जी जनरेशन आहे, ती जी पिल्लं आहेत, ती थोडी कमजोर आणि त्याच्यामध्ये मरतूक जास्त होऊ शकते. पण बऱ्याच वेळा तर आपण जर बघितलं तर व्यावसायिक जर पद्धतीत बघितलं तर 18 ते 24 महिन्यांनी पैदाशीचा नर हा बदललेला जातोय. ह्याचा परिणाम काय होतो, की जी पिल्लं येतात ते क्रॉस ब्रीडिंग झाल्यामुळे त्यांच्यामध्ये सशक्त पिल्लं होतात आणि व्यवसाय सुरक्षित होते. जर पिल्लांमध्ये मरतूक झाली नाही,
तर नक्कीच आपला जो व्यवसाय आहे त्याच्यामध्ये आपलं नुकसान कमी होतं आणि नफ्यामध्ये जास्त वाढ होते. आणि जर आपण नेहमी विचारलं जातं की शेड कशी असावी, काय असावी, तर ह्याच्यामध्ये एकच बेसिक गोष्टी लक्षात ठेवाव्या. कुठल्याही पशुपालनाची शेड बांधत असताना त्याच्या शेडमध्ये हवा ही खेळती राहिली पाहिजे. तर हवा खेळती राहण्यासाठी बेसिकली काय असतं की छताची उंची ही 10 ते 12 फूट असावी. नंतर आपण बघतो की बऱ्याच वेळा काय केलं जातं, म्हणजे गोठ्यावर खूप जास्त खर्च केला जातो. पण सुरुवातीच्या काळामध्ये गोठ्यावर जास्त खर्च न करता स्थानिक साहित्याचा वापर करून, जिथे जर लाकूड उपलब्ध असेल तर लाकडाचा वापर, जिथे बांबू उपलब्ध असेल तर बांबूचा वापर, असे वापरून तुमची ही पहिली शेड तयार झाली पाहिजे. आणि शेळ्यांमध्ये म्हणजे स्पेसिफिकली शेळ्यांमध्ये आणि मेंढ्यांमध्ये त्यांना जर बघितलं तर ओलं वातावरण हे सूट होत नाही. तर ओलं वातावरण तुमच्या गोठ्यामध्ये राहिलं नाही पाहिजे यासाठी आपण काळजी घेतली पाहिजे. म्हणजे बऱ्याच वेळा जर बघितलं तर गोठ्याच्या चारी भिंती किंवा चारी बाजूला पत्रे लावून बंद केलं जातं. तर जरी तुमची ही जी काय म्हणतो आपण जी शेडची हाईट जरी जास्त असली तरी तिन्ही चारी बाजूनी जर पत्रे काढून बंद केलं तर त्याच्यामध्ये दमट वातावरण तयार होतं. म्हणजे जनावराची लघवी, जनावराची शेण या जनावराच्या लेंड्या ह्या तिथे पडल्यामुळे एक अमोनिया तयार होतो आतमध्ये आणि तो बाहेर न गेल्यामुळे जनावरांची प्रतिकारशक्ती कमी होते आणि ते आजारी पडण्याचं प्रमाण वाढतं. तर त्यामुळे काय म्हणायचं की लोकल म्हणजे आपल्या स्थानिक बाजारपेठेमध्ये किंवा स्थानिक उपलब्धतेनुसार आपल्याला गोठ्याची रचना करायची आहे. आणि याच्यामध्ये मेन एक भाग बघितला की आपण एक बऱ्याच वेळा चूक करतो की सगळी जनावरं एकाच वेळी घेण्याचा आपण प्रयत्न करतो. तर तसं न करता टप्प्याटप्प्याने आपल्याला शेळ्या खरेदी केल्या पाहिजेत. म्हणजे एकदा 100 जनावरं आणली तसं न करता एक 20चा लॉट आणला, मग थोड्या दिवसांनी 20चा लॉट आणला. या पद्धतीने 1 ते 1.5 वर्षाच्या शेळ्या टप्प्याटप्प्याने आणायच्यात. म्हणजे अगदीच 3, 4, 5 वर्षाच्या पण शेळ्या आणायच्या नाहीयेत किंवा मेंढ्या आणायच्या नाहीत. ते 1 ते 1.5 वर्षाच्या आपल्याकडे शेळ्या मेंढ्या आणून ठेवायच्या आहेत. त्यानंतर जर बघितलं तर एक थोडक्यात प्रत्येक व्यवसायाचं एक सूत्र असतं. जसं आता या शेळी मेंढीच्या सूत्रामध्ये बघितलं तर 8-8-8 नफ्याचं सूत्र. 8 म्हणजे काय? 8-8 महिन्याचे आपण 3 टप्पे करायचे आहेत. म्हणजे 3 टप्प्यामध्ये आपल्याला ही उद्दिष्ट गाठायची असतात. जेणेकरून आपल्याला मोठा फायदा पण होऊ शकतो आणि व्यवस्थितपणे हे चालू शकतं. तर जर बघितलं 8 महिन्याचं सूत्र जर असं बघितलं तर 24 महिन्यात म्हणजे 2 वर्षात 3 उत्पादनं आपले पूर्ण करता येतात. म्हणजे बऱ्याच वेळा लोकांचा गैरसमज होतो की मेंढी 5 महिन्यामध्ये जनते म्हणजे पिल्लं देते आणि ती देण्याच्या पिल्लामध्ये ते द्यायचा जो काळ असतो तो लगेच संपला पाहिजे का? तर नाही. जरी 3 महिने 5 महिन्यात जरी ती शेळी जनली तरी 3 महिन्यानंतर ती पुन्हा गाभ जाणे गरजेचे असते. हाच काळ आपल्याकडे कधी-कधी चुकतो. म्हणजे एकदा गाभ गेल्यानंतर शेळी जर 3 महिन्यात परत गाभ राहिली नाही, तर पुढचं आपलं चक्र सगळं बिघडतं आणि ते बिघडल्यामुळे काय होतं काय, की आपल्याला ते फायदेशीर होत नाही. ठीक आहे. तर आपल्याला हे जे 8चं जे सूत्र आहे, 8-8चं सूत्र हे नक्कीच आपल्याला पाळावं लागतं. हे कशासाठी? की व्यवसाय तुमचा वेगाने वाढवण्यासाठी आणि जास्तीत जास्त नफा मिळवण्यासाठीचं हे चक्र आहे. म्हणजे जर थोडक्यात बघितलं तर 150 दिवस जो शेळीचा गाभण काळ आहे, त्याच्यानंतर 3 महिने पिल्लं दिल्यानंतर 3 महिन्याच्यात पुन्हा पैदास होणे गरजेचं आहे. आणि जर तुम्ही जर कॅल्क्युलेशनचं जर बघितलं तर काल मी म्हटलं होतं की बरेच लोक 6 महिन्यामध्ये शेळीपालन बंद करतात. आणि बंद करतात त्याच्यामुळे होतं काय, की तो जो व्यवसाय आहे, तो चालू होण्याच्या अगोदरच तुमचा संपून जातो. आणि जर 100 तुम्ही आणले शेळ्या, तर जर आपण 20चं जर गणित केलं, तर 20 शेळ्या आणि 1 बोकड आणि आपण पकडले 80% जे शेळ्या आहेत त्याला जुळी पिल्लं होतात. तर पहिल्या सायकलमध्ये 8 महिन्यामध्ये तिथे 35 करडं होतील. दुसऱ्या सायकलमध्ये 70 करडं होतील आणि तिसरा 1.5 ते 2 वर्षाच्या शेवटी तुमच्याकडे 105 करडं होतील. म्हणजे तुम्ही जर हा हिशोब केला, तर 20 शेळ्यांची आज जर सुरुवात केली 20 शेळ्यांपासून, तर नक्कीच 2 वर्षानंतर तुमच्याकडे 100चा स्टॉक असू शकेल. म्हणजे हे काय होणार आहे, की जी तुम्ही बाहेरनं शेळ्या आणल्यात, त्या तुमच्याकडे सेट होण्याच्या अगोदर त्या बऱ्याच वेळा मरतूक होते. जर आपण ह्या पद्धतीने कमी स्टॉक आणून, आता आपण म्हणलं 105ला 2 वर्ष लागली, मग हे जर अजून कमी केलं, 10 शेळ्या आणि 1 बोकड जरी ठेवलं, तरी सुद्धा आपलं हे अर्ध होईल. म्हणजे आपण 50 शेळ्यापर्यंत पोहोचू शकतो. म्हणजे हे पण आपण जर बघितलं 20 पासून जर 101 करड्यांपर्यंत आपण पोहोचू शकत असतो, 2 वर्षामध्ये जर आपली 5 पट पिल्लं होत असतील किंवा 2 पट आपली वाढ होत असेल, तर हळूहळू सुरुवात करणं हे गरजेचं आहे. म्हणजे कुठलंही शेळीपालन घ्या किंवा मेंढीपालन घ्या. आता शेळ्यांमध्ये 2 म्हणजे जुळं होण्याचं प्रमाण 80% पर्यंत आहे. पण मेंढ्यांमध्ये तेच प्रमाण उलटं आहे. म्हणजे 10 ते 20%च मेंढ्या असतील त्या तुमच्या जुळी पिल्लं देतील. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे,
की त्याला थोडा वेळ लागेल, पण 105 पर्यंत आपण पोहोचू शकतो. आणि ही 105 जी पिल्लं झालेली आहेत हे तुमच्या वातावरणात तयार झालेली आहेत, तुमच्या गोठ्यावर तयार झालेली आहेत. त्यामुळे त्यांची जी रोगप्रतिकारक शक्ती आहे किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत हे सगळे चांगली असणार आहे. आणि त्यामुळे काय होणार आहे की तुमचा व्यवसाय जो आहे तो पुढे जाऊ शकतो. आणि जर हेच सगळं करत असताना ह्या पिल्लांची मरतूक जर आपण 5% खाली ठेवली, कारण जनरली जर तुम्ही बघितलं, जर जे शेळी फार्म किंवा मेंढी फार्म फेल जातात त्यांच्यामध्ये पिल्लांची मरतूक जी आहे ही 5%च्या वर असते. म्हणजे जवळपास मी तर बघितलेलं आहे 25% पिल्लांची मरतूक आहे. आपण ते हळूहळू बघणार आहे की पिल्लांची मरतूक का होते, का न करण्यासाठी काय करायचं आहे, तर त्या पद्धतीने केलंय. आणि जर ह्या सगळ्याच ह्याच्यामध्ये जर तयार बोकडांना आपण सणांच्या काळात, म्हणजे जसं आहे ईद आहे किंवा आपला दिवाळी दसरा आहे त्याच्या अगोदर जे आहे, जर आपण त्याला विक्री करायचं म्हटलं तर त्यांची वजनावर विक्री केली तर वर्षभरात साधारण 1.5 ते 2 वर्षात सहज आपण 3.5 ते 4 लाखाचा निव्वळ नफा मिळू शकतो. यासाठी योग्य नियोजनाची गरज आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण बऱ्याच वेळा बघतो की ह्या गोष्टी जेव्हा जेव्हा आपण पारंपरिक पद्धतीने जर ह्या गोष्टी जर केल्या, म्हणजे आपण जर बकऱ्या किंवा मेंढ्या चरायला सोडल्या तर त्यांच्यापासून जे मिळणारं होतं लेंडी खत वगैरे हे आपल्याला ते मिळत नाही. म्हणजे चरणाऱ्या बकऱ्यांमधलं हे लेंडी खत आहे ते व्यवस्थित शेतामध्ये वगैरे किंवा बांधाने पसरत जातं, ही गोष्ट बरोबर आहे. पण ह्यातनं आपल्याला कुठलाही उत्पन्न मिळत नाही. मग ते जर आपण बंदिस्त प्रमाणात केलं तर आपल्याला नक्कीच ह्याचं उत्पादन नक्कीच वाढू शकता येतं आणि ते आपण प्रीमियम रेटवर विकू शकतो. म्हणजे यातलं प्रीमियम रेटवर जर बघितलं, शेळ्या मेंढ्याचं लेंडी खत त्याच्यामध्ये जर बघितलं पोषक घटक काय आहेत, तर नत्र, स्फुरद, पालाश म्हणजे NPK जे आपण बाहेरनं विकत घेऊन देतो, तर हे शेळीच्या लेंड्यांमध्ये ह्या NPKचं प्रमाण हे अत्यंत उत्कृष्ट पद्धतीचं असतं. त्याला जर व्यवस्थित तुम्ही जर मार्केट केलं, थोडंसं व्हॅल्यू ॲडिशन केलं, तर ह्या खताला प्रचंड मागणी आहे. म्हणजे जर बघितलं तर पश्चिम महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी या शेळ्या म्हणजे लेंडी खताचं हे द्राक्ष उत्पादक, डाळिंब उत्पादक किंवा मोसंबीचे बागायतदार हे खत नेहमी शोधत असतात की हे खत जर मिळालं तर त्यांना हे नैसर्गिक पद्धतीचं खत त्यांना मिळू शकतं. त्यामुळे मटणाच्या मुख्य व्यवसायाव्यतिरिक्त दरवर्षी मिळणारा हा जास्तीचा महसूल हा व्यवसायाचा एक भक्कम आधार बनतो. त्यामुळे ह्या गोष्टीकडे पण आपल्याला नक्कीच तेवढाच सिरियसली किंवा गांभीर्यानं बघण्याची गरज आहे. दुसरं गोष्ट म्हणजे आता जर बघितलं जोखीम व्यवस्थापन, म्हणजे हा व्यवसाय करताना आपल्याला नेहमी बघितलं पाहिजे की जोखीम काय काय आहे या व्यवसायाला. तर जोखीम जर आपण 3 ह्याच्यात जर डिवाइड केलं 3 स्तरावर, तर पहिलं आहे सुरुवातीची सुरक्षा. म्हणजे सुरुवातीची सुरक्षा जसं म्हणलं, पिल्लांमध्ये जी मरतूक आहे ती जर आपण रोखू शकलो तर नक्कीच आपल्याला फायदा होऊ शकतो. म्हणजे पिल्लं जन्मल्यानंतर पहिल्या 30 दिवसाच्या आत त्यांना चीक पाजणे गरजेचं आहे. पहिल्या 30 दिवसामध्ये चीक आणि दूध पाजणं हे गरजेचं आहे, कारण सुरुवातीमध्येच मरतूक होते. दुसरं लसीकरण. लसीकरण या बाबतीमध्ये बऱ्याच वेळा आपण बघितलंय की आपण आजार आला कुठल्या भागामध्ये त्यावेळेस आपण लसीकरणासाठी आपण सगळे धावपळ आपली सुरू होते. हे न करता आपण वार्षिक लसीकरण जर वेळापत्रकाप्रमाणे करून ठेवलं तर नक्कीच त्याचा फायदा होतो. आणि तिसरं म्हणजे बऱ्याच वेळा शेळ्या आणि मेंढ्यांमधला जो प्रॉब्लेम आहे तो आपला प्रॉब्लेम हा मेनली ज्या गोष्टी आहेत की त्यांचं जर वातावरणामध्ये ह्युमिडिटी म्हणजे दमटपणा जर राहिला आणि त्यामध्ये गोठ्यामध्ये अमोनिया जर वाढला तर ह्यामुळे त्यांचं काय होतं की त्यांचा प्रतिकारशक्ती कमी होते आणि ते निमोनिया यासारख्या रोगांना बळी पडतात. त्यामुळे नफा मिळवणं जेवढं महत्वाचं आहे, म्हणजे जसं म्हटलं की पिल्लं जरी झाली किंवा मोठी झाली तरी सुद्धा ते टिकवून ठेवणं आपलं महत्वाचं आहे. मला वाटतं कोणीतरी हँड रेज केलंय. आपण मला वाटतं प्रश्न उत्तर आपण सगळ्या शेवटी घेऊया मला वाटतं. ठीक आहे, माझा आवाज येतोय ना? नाहीतर मी एकटा बोलत असायचो आणि आवाज बंद असायचा, असं काही नाही ना? नाही सर, आपला आवाज व्यवस्थित येतोय. ओके, थँक्यू. आता परत म्यूट करा. तर आपण जर बघितलं तर नेहमी हा प्रश्न विचारला जातो की कुठल्या जातीची निवड करावी, म्हणजे जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त नफा होईल आणि कमीत कमी मरतूक होईल. तर ह्यासाठी आपण जर बघितलं तर सगळ्यात सोपं आणि हे बघायचं की आपलं भौगोलिक वातावरण कुठलं आहे, त्याचं तापमान काय आपल्या भागामध्ये, चाऱ्याची उत्पादकता काय आहे, जनावरांची वाढ आणि प्रतिकारशक्ती आणि उत्पादन कसं आहे, या पद्धतीने जर आपण बघितलं तर त्या पद्धतीने आपण यशस्वी फार्मिंग करू शकतो. तर आता उस्मानाबादीला महाराष्ट्राचा काळा हिरा म्हटलं जातं. कारण का? तर मटणाच्या मार्केटमध्ये ह्या शेळीला खूप जास्त भाव आहे. म्हणजे जर तिचा बोकड 20-30 किलोचा बोकड याला देशी कोंबडीसारखं मार्केट आहे. तर त्यामुळे कसं होतं की ह्या जो विकला जातो, जसं मी काल पण म्हणलं होतं की जो माल तुम्हाला विकला जातो त्या टाईपचंच तुम्हाला प्रोडक्शन केलं पाहिजे. म्हणजे जर तुम्ही मटण मार्केट बघत असाल तर मराठवाड्यातला जर हिशोब केला आपला जवळपासचा, तर जास्त करून म्हणजे 17 ते 20 किलो म्हणजे 15 ते 20 किलो ह्या रेंजमधल्या बोकडांनाच मटणासाठी मार्केट आहे.
म्हणजे आपण जर बघितलं तर मोठ्या बोकडांना जास्त मार्केट नाहीये. म्हणजे एखाद्या जर खाटीकानी जर तो बोकड कापला तर एका दिवसात विकलं जाईल एवढं मटण पडलं पाहिजे. म्हणजे जर थोडक्यात जर बघितलं तर 50% मटण पडतं. म्हणजे 10 किलो जरी मटण विकायचं त्याची तयारी असेल तर त्याला 20 किलोचा बोकड लागणार आहे. तर या पद्धतीनेच केलं जातं. आणि जर जास्त प्रमाणात तर त्याचं विकलं जात नसेल तर मोठा बोकड घेऊन ते ठेवणं त्याला खूप जिकिरीचं होतं. म्हणून हे छोटे छोटे जे बोकडं आहेत त्यांना जास्त डिमांड आहे. म्हणून आपल्याला काय बनवावं लागेल तर ज्या छोट्या छोट्या लोकांच्या ज्या गरजा आहेत किंवा छोट्या मार्केटची जी गरज आहे ती बघून आपल्याला त्या पद्धतीनेच आपल्या फार्मवर माल बनवायला पाहिजे. नाहीतर आता बऱ्याच वेळा काल पण विचारलं होतं की एक प्रश्न आला होता की आपण ह्या शेळ्यांचा यूज करायचा का त्या शेळ्यांचा यूज करायचा. पण मार्केटची डिमांड काय आहे हे पहिले आपल्याला बघितलं पाहिजे आणि त्या पद्धतीने आपल्याला ती पूर्ण केली पाहिजे. त्याने संगमनेरी म्हणजे नगर या भागामध्ये या शेळी म्हणजे उस्मानाबादी सारखीच आहे, पांढऱ्या रंगाची असते. तर ती शेळी आहे. तिचं जर हे म्हटलं तर तिचं दूध देण्याची क्षमता पण चांगली आहे. म्हणजे दिवसाला ती 1 लिटर पर्यंतचं पण दूध देऊ शकते. आणि कमी दर्जाच्या चाऱ्यावर पण त्याची उत्तम कामगिरी करते. म्हणजे तिचं दूध चांगलं देते, तिचं वाढ चांगली होते. आणि निमबंदिस्त पद्धतीने पण ही चांगली राहते. जनरली ही नगरमध्ये या भागांमध्ये होते. आणि थोडीशी वाढ तिची हळू आहे. पण दुधाचे प्रमाण जास्त असल्यामुळे करडांचे उत्पादन म्हणजे ती वजनं आहेत ती चांगली होतात. आणि करडं जी आहेत ती मजबूत होतात. आता बोर आता जर आपल्याला कमी वेळामध्ये जर तेवढं वजन घ्यायचं असेल तर आपल्याला संकरितीकरण गरजेचं आहे. म्हणजे उस्मानाबादीचा बोकड जर घेतला आणि त्यांच्या जर पिल्लाची वाढ बघितलं तर त्याला जनरली आपल्याला 6 महिन्यापर्यंत वेळ लागतो. परंतु बोर जातीचा जर बोकड आपण क्रॉस केला आणि जर होणारी पिल्लं बघितले तर तेच 3 महिन्यामध्ये तेवढं वजन अटेंड करत आहे. म्हणजे जर बघितलं तर तुमचा जो कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कमी कशी होते कारण कमी वेळामध्ये तुम्ही जास्त त्याचं वजन वाढवतात. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर जेव्हा तुम्ही मांस उत्पादनामध्ये विचार करत असू तर बोर जातीला नक्कीच जास्त चांगल्या रीतीने आपल्याला भाव मिळेल. आणि जर फॉरेन कंट्रीमध्ये आपल्याला एक्सपोर्ट करायचं असेल तर ह्या बोर जातीचा वापर आपल्याला नक्कीच करावा लागेल. कारण त्यांना म्हणजे ह्या ज्या मटणाची क्वालिटी पण चांगली आहे. मटणामध्ये जे मांसाचं प्रमाण असतं म्हणजे बोन टू मांस जो रेशो म्हणतात म्हणजे हाडं आणि मांस ह्याचा जर रेशो म्हटला तर तो खूप चांगल्या प्रमाणात असतो. त्यामुळे स्मार्ट जर बिझनेस करायचा असेल तर बरेच लोक करतायत की बोरचा बोकड आणि उस्मानाबादी शेळी यांचा संकर करून क्रॉस पिल्ल करतात की ज्याने त्याचं शरीर मजबूत होतं आणि वाढ त्याची वेगवान होते. परंतु यामध्ये होतं काय की ह्यातनं जी क्रॉस पिल्ल जन्मलेली आहेत तिचं क्रॉसिंग करायच्या म्हणजे फंद्यात पडलं नाही पाहिजे. म्हणजे ही पिल्लं फक्त मार्केटलाच गेली पाहिजेत. पण लोकांनी बऱ्याच वेळा काय केलं की ह्या पिल्लांचंच परत क्रॉसिंग करण्याची सुरुवात केली. म्हणजे ह्या पिल्लातनं झालेला बोकड वापरून किंवा ह्या पिल्लातनं झालेली शेळी वापरून हे सगळे परत ते केलं जाते. पण हे न करता ही जी क्रॉस पिल्लं आहेत ती सरळ सरळ मटन मार्केटला गेली पाहिजेत. ह्या पद्धतीने केली पाहिजे. आणि स्टॉक जो आहे तो प्युअर स्टॉक लाईनमध्येच ब्रीडिंग झालं पाहिजे. म्हणजे फर्स्ट जनरेशनच क्रॉसिंग केलं तर नक्कीच तुम्हाला फायदेशीर राहतं. म्हणजे थोडक्यात काय की जी पिल्लं येतील ह्यांच्यापासून ह्या पिल्लांना आपल्याला मार्केटलाच विकायचं आहे. आणि दुसरा एक स्टॉक राहील जे बोरच्या ह्याच्यामध्ये काम करतील किंवा ज्या उस्मानाबादी शेळ्यांचं ब्रीडिंग असेल हा वेगळा तुमच्याकडे युनिट असेल. म्हणजे बिझनेस ह्या पद्धतीने केला पाहिजे. पण बऱ्याच वेळा चुका काय होतात की आपण क्रॉसिंग करतो पण क्रॉसिंग ही कंटिन्युअस करणं हे चुकीचं आहे. प्युअर लाईन शेळ्या ह्या मेंटेन झाल्याच पाहिजेत. पण प्युअर लाईनचे प्रॉब्लेम असे आहेत की त्यांचं वेट गेन खूप कमी प्रमाणात होतं. आणि फक्त प्युअर जर बोर तुम्ही करायचं म्हटलं बोरच्या शेळ्या करून किंवा प्युअर बोरची लाईन जर म्हटली तर ते म्हणजे इकॉनॉमिकली म्हणजे आपण जर बघितलं पैशाच्या दृष्टीने ते खूप महाग पडतं. त्यामुळे ह्या पद्धतीचा वापर करताना एकच बघायचं की क्रॉस पिल्लं ही मार्केटलाच विकली गेली पाहिजेत आणि परत ते तुमच्या ब्रीडिंग स्टॉकमध्ये आले नाही पाहिजेत. या पद्धतीने केलं तर नक्कीच आपला नफा हा चांगल्या रीतीने होऊ शकतो. दुसरं आपण म्हणतो की बऱ्याच वेळा बघलं सिरोही आणि सोजत ह्या ज्या बकऱ्या आहेत ह्या दिसायला खूप सुंदर आहेत. आणि सुंदरता ही जी आहे ह्याची किंमत होत नाही. आणि ह्या ज्या सुंदरतेला कुठे भाव मिळतो तर बकरी ईदच्या मार्केटला. त्यामुळे आपल्या रेग्युलर मार्केटमध्ये पण आपल्याला काम करायचं असेल आणि ईदच्या मार्केटमध्ये पण काम करायचं असेल तर आपल्याला या दोन गोष्टीचा नक्कीच आपल्याला एक मेळ घालावा लागेल की तुमचं ब्रीडिंग म्हणजे मटणाचा सेटअप म्हणजे जे आपल्याला मटणासाठी विकायचे आहेत त्या वेगळ्या केल्या पाहिजेत. आणि स्पेशल सणांसाठी किंवा बकरी ईदसाठी जर करायचं असेल त्यासाठी वेगळी तुमच्याकडे स्ट्रॅटेजी पाहिजे किंवा ते वेगळेच हे पाहिजेत बकऱ्या पाहिजेत. जनरली होतं काय लोक दोन्ही
म्हणजे काय करतात, दोन्ही व्यवसायाला मिक्स करून टाकतात आणि त्यामुळे त्यांना बकरी ईदला पण चांगलं मार्केट मिळत नाही. आणि ही जी तयार होणारी मोठी जी आहेत, जे सुंदर राजस्थानी आपण म्हणतो बकऱ्या आहेत, त्यांना मटणाचं मार्केट एवढ्या प्रमाणात मिळत नाही, लोकल मार्केट. त्यामुळे त्यांना एकदम कमी प्रमाणात कमी भावात विकलं पाहिजे, विकावं लागतं. तर त्यामुळे हे सगळ्यांना आपल्याला बघितलं पाहिजे, कारण बकरी ईदमध्ये ह्याच बकऱ्यांची किंमत 60,000 पासून ते 1.5 लाखापर्यंत पण जाते. तर त्यामुळे आपल्याला हे पण मार्केट बघितलं पाहिजे. आता मेंढ्यांचा जर विचार केला तर माडग्याळ, दखनी आणि नेल्लोरी, महाराष्ट्राचा विचार केला तर ह्या 3 ज्या मेंढ्या आहेत त्या बेसिकली आपल्याकडे येतात. तर माडग्याळ, दखनी आणि नेल्लोरी ह्यांचा प्रत्येकाचं वेगवेगळं हे आहे. म्हणजे जर बघितलं, माडग्याळमध्ये उंच आहे, रोमन नाक म्हणजे पॅरेट नोज असतं त्याचं नाक असं. नंतर त्यांचा जो पांढरा रंग असतो, डोळ्याभोवती म्हणजे काळा किंवा ब्राऊन कलरचा चट्टा असतो. आणि बऱ्याच वेळा पैदाशीच्या म्हणजे नराची किंमत 1 लाखापर्यंत पण जाते त्याच्या. कारण तो जो नर असतो तो त्याच्यावर पुढची सगळी जनरेशन अवलंबून असते. त्यामुळे या नराला पण खूप जास्त प्रमाणात तुम्हाला भाव मिळू शकतो. आता यांना होतं काय, तर त्यांना खुराचे आजार म्हणजे खुराचे आजार हे जास्त प्रमाणात होतात आणि त्यांना कोरडं हवामान आवश्यक असतं माडग्याळ शेळीसाठी. दखनीमध्ये पूर्ण काळा असतो, खरबडीत लोकर असते त्याची आणि दुहेरी नफा होऊ शकतो. म्हणजे याच्यामध्ये मांस पण उत्पादन पण आहे आणि लोकर जी घोंगडी तयार करण्यासाठी वापरली जाते ती या मेंढीपासूनची चांगली आहे. आणि ह्या अत्यंत काटक आहेत. कमी पाण्यात आणि निष्कृष्ट चाऱ्यावर पण ते जगू शकतात आणि मुक्त संचारासाठी एकदम उत्तम आहेत. म्हणजे जर तो आपल्याला मुक्त संचार गोठा करायचा असेल मेंढ्यांसाठीचा किंवा मुक्त फिरस्तीसाठी जर बघायचं असेल तर दखनी मेंढ्या ह्या नक्कीच चांगल्या रीतीने असतात. तर दुसरं आहे नेल्लोरी, जी आपल्या भागामध्ये म्हणजे धर्माबादमध्ये जर बघितलं तर 90% ज्या मेंढ्या आहेत त्या ज्या नेल्लोरी जातीच्या मेंढ्या आहेत. म्हणजे नेल्लोरी जात ही जर बघितली तर तिला शेळीसारख्या त्या उंच असतात. ह्याला लोकर नसते जास्त, कमी लोकर असते. आणि मांसासाठी दक्षिण भारतात सगळ्यात जास्त पसंत ती कोणाला असेल तर नेल्लोरी जातीसाठी असते. आणि हिला कसं आहे, लोकर कातरण्याची गरज लागत नाही. नंतर जर आपल्या भागामध्ये जर बघितलं तर थोडक्यात जर महाराष्ट्राचा विचार केला तर मराठवाडा आणि विदर्भ म्हणजे आपलं जे आहे ते अत्यंत उष्ण आणि कोरडं वातावरण आहे. तिथे उस्मानाबादी, सिरोही आणि दखनी आणि आपलं नेल्लोरी पण जी आहे ही चालू शकते. पश्चिम महाराष्ट्रामध्ये म्हटलं तर उस्मानाबादी, संगमनेरी, माडग्याळ, दखनी या चालू शकतात. कोकणामध्ये थोडासा आपल्याला विचार करावा जातो की जिथे जिथे आपल्याला पावसाचा भाग आहे तिथे तिथे कोकण कन्या आणि मेंढी तर तिथे करू नये असं ते आपण सांगतोय, कारण तिथे फेल होतं, कारण मेंढीला दमट हवामान जे आहे ते सूट होत नाही जास्त. आणि जर बघितलं आणि व्यावसायिक बंदिस्त गोठ्यामध्ये जर करायचं असेल तर जसं मी म्हटलं, उस्मानाबादी आणि बोर यांच्या क्रॉसिंग आणि माडग्याळ ज्या आहेत त्या बऱ्याच ठिकाणी बंदिस्तमध्ये त्याचा वापर केला जातोय, म्हणजे माडग्याळ मेंढीचा. परंतु मला असं वाटतं की जी नेल्लोर जी आहे आपल्याकडची जी जात आहे तिला पण बंदिस्तमध्ये कोणी प्रयोग केलेला नाहीये. पण ती जर बंदिस्तमध्ये आपल्याला करता आली तर नक्कीच आपण चांगल्या फायदेशीररित्या त्यांचं वजन वाढ व्यवस्थित करू शकतो. तर थोडक्यात जर म्हटलं तर परराज्यातून जनावरं आणू नका. कारण परराज्यातून आलेल्या शेळ्या असतील, मेंढ्या असतील, त्या महाराष्ट्राच्या वातावरणात सेट होत नाही आणि त्यामुळे त्यांच्यात मरतूक जास्त प्रमाणात होते. त्यामुळे नवख्या व्यावसायिकांनी, शेतकऱ्यांनी सुरुवातीला स्थानिक हवामानातील शुद्ध उस्मानाबादी, संगमनेरी किंवा आपल्या लोकल असणाऱ्या मेंढ्या ह्यांनीच आपली सुरुवात करावी. म्हणजे हा सगळ्यात सुरक्षित यशाचा मार्ग आहे. त्यानंतर आपण बघूया की आधुनिक शेळी मेंढी पालनमध्ये निवारा व्यवस्थापन कसं असलं पाहिजे. कारण बऱ्याच वेळा हा प्रश्न विचारला जातो की शेळ्या आणि मेंढ्या यांचा निवारा कसा असावा. तर याबाबत एक थोडक्यात आपण बघणार आहोत. ही एक छोटी शेडचं तुम्ही उदाहरण लक्षात घ्या की एक तर त्याची जी शेड आहे ती पूर्व पश्चिम असली पाहिजे, चांगली हवा आणि सूर्यप्रकाशासाठी ती असली पाहिजे. थोडी जी आपण म्हणतो जी बंदिस्त जी दिसते आहे आपल्याला ह्या ह्या पद्धतीने, ते थोडंसं पाणी साचू नये म्हणून थोडंसं उंचावर असावं. आणि जर आपण जे कुंपण जे लावतोय ते 4 फुटाच्या वरच असावं, जिथे आपण मोकळ्या आपल्या शेळ्या किंवा मेंढ्या सोडणार आहोत तिथे. आणि रुंदी जर बघितली तर 12 मीटर आणि आदर्श रुंदी 8 मीटर आहे. म्हणजे 12 मीटर ते 8 मीटर या रुंदीचे तुम्हाला कप्पे बनवायचे आहेत. आणि आजूबाजूला जर झाडांचा परिसर असेल, म्हणजे जसं आपण म्हणतो शेवरी आहे किंवा मग आपण म्हणतो शेवगा आहे, हदगा हदगा आहे, परत आपण तुती आहे, या पद्धतीचे जर आपण चारा जर लावले तर ह्या बाउंड्रीला, तर नक्कीच त्या चाऱ्याचा उपयोग पण आपल्याला तर करता येतं. आणि आणि जर असेल तर जर ते त्याला जर आपण थोडं मोठं केलं या 4 फुटाच्या वर, तर त्याची जी सावली आहे त्यामुळे पण त्या सावलीचा वापर असा गार म्हणजे तुमची शेड गार राहण्यासाठी होऊ शकतो. ठीक आहे. तर ह्या पद्धतीने एक थोडक्यात तुमचा गोठा असावा.
आता जर म्हटलं तर जागा किती लागते, तर जागेवर मी काय जास्त जात नाही. हे सगळं तुम्हाला YouTubeवर पण बघायला मिळेल बऱ्याच ठिकाणी. आणि हे सगळं जे प्रेझेंटेशन आहे आपण हे त्याच्यावर पण टाकणार आहोत. तर त्यामुळे तुम्ही पॉज करून वगैरे या सगळ्या गोष्टी बघू शकता. आणि दुसरी एक गोष्ट की हे गव्हाणी वगैरे कशा असाव्यात, कारण ह्याच्यामध्ये जर बोलत गेलं तर बऱ्याच वेळा खूप वेळ जाईल ह्याच्यामध्ये, कारण या प्रत्येक गोष्टीचं ला हे लागतं. तर जर बघितलं तर गव्हाण बकऱ्यांना कसं आहे की खाली टाकलेलं खाण्यापेक्षा असं गव्हाणीत असेल तर त्या जास्त खाण्याचा प्रयत्न करतात. तर जर बघितलं तर गव्हाणीची खोली 30 सेंटीमीटर असावी, रुंदी जर आहे 50 सेंटीमीटर असावी, आतील उंची म्हणजे करडांसाठी किती असावी, जर जमिनीपासून त्याची उंची किती असावी, तर 45 सेंटीमीटर ते 60 सेंटीमीटर प्रमाणे असावीत. आणि जर असं बघितलं तर एक तुम्ही बघितलं पाहिजे की दरवेळी आपण चूक काय करतो की सगळ्या ज्या मेंढ्या आहेत किंवा शेळ्या आहेत ते एकत्रच करून टाकतो. ह्याच्यामध्ये असं म्हणजे विभाजन करत नाही. जर आपल्याला फार्म जर तयार करायचा असेल तर एका फार्ममध्ये हे जस्ट आता एक डेमो पिक्चर आहे की याच्यामध्ये जनरल फ्लॉक म्हणजे जनरल माद्यांसाठी, म्हणजे ज्या माद्या थोड्याशा गाभण आहेत आणि अर्ली स्टेजमध्ये आहेत त्याच्यामध्ये किंवा पिल्लांबरोबर आहेत त्या एकत्र ठेवलेल्या पाहिजेत. पैदाशींच्या नराच्या साठी पण एक वेगळं शेड पाहिजे. शेड म्हणजे एक कप्पा जरी केला तरी चालू शकतो. म्हणजे प्रसूतीसाठी, म्हणजे ज्या शेळ्यांची डिलिव्हरी होणार आहे 1-2 दिवसामध्ये त्यांच्यासाठी एक वेगळी शेड पाहिजे. त्यानंतर कोकरांसाठी, म्हणजे काय होतं कधी-कधी की जर शेळ्यांच्या बरोबर जर सगळी कोकरं सोडली, तर कधी-कधी अनावधानाने एका शेळीचा किंवा मेंढीचा पाय वगैरे दुसऱ्या करड्यावर पडू शकतो. त्यामुळे त्यांना सेपरेट रात्री एकदा ठेवण्यासाठी एक एक करड्यांचा एक सेपरेट कप्पा असावा. नंतर आजारी जनावरांचा एक कक्ष असावा, की बऱ्याच वेळा काय होतं की शेडमध्ये काही जनावरं आजारी पडतात. पण आपल्याकडे जागा नसते त्या आजारी जनावरांना ठेवण्यासाठी, म्हणून आपण काय करतो की तिथेच थोडं एका कोपऱ्यात ठेवतो. तसं न करता ही 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 जी कोपऱ्यात एखाद्या अशी शेड असावी की थोडीशी ती मूळ जनावरांपासून थोडी लांब असावी. म्हणजे जे काही संसर्ग आहे तो आपल्या पूर्ण स्टॉकमध्ये पसरणार नाही. ह्याच्या हा अभाव बऱ्याच वेळा दिसू लागतो की आपल्याला आजारी जनावरांसाठी आपण वेगळी शेड करत नाही. ही थोडी शेड जर आपण थोडीशी लांब केली नॉर्मल शेडपेक्षा, तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो. आता मेंढ्यांच्या बाबतीत म्हटलं तर एक भाग असा असावा की लोकर कापण्यासाठी एखादी एक थोडीशी रूम असावी 10 बाय 10 ची, की जिथे आपल्याला लोकर कट करता येईल त्या मेंढ्यांना आणून तिथे आणि स्टोअर करता येईल. आणि तीच रूम जी आहे ती मेंढी किंवा शेळी व्यवस्थापनामध्ये स्टोअर रूम ठेवू शकतो. म्हणजे जशी काही औषधं आहेत किंवा आपण जे थोडंसं खाद्य आहे तर त्या पद्धतीने ठेवू शकतो. आणि जिथे जर आपण जर ते मोठ्या प्रमाणात करत असेल तर तिथे राहणाऱ्या म्हणजे लोकांची पण आपण तिथे सोय केली पाहिजे. म्हणजे या पद्धतीने तुमची फार्मची रचना असावी. पण जनरली आपण जर बघितलं तर फार्ममध्ये एवढा सगळ्याचा विचार केला जात नाही. एक आपण मोठी एक शेड मारून टाकतो आणि त्या शेडमध्येच सगळं करतो. तर त्यामुळे थोडंसं आपल्याला नियोजनामध्ये आपल्याला कमतरता येऊ शकते. त्यानंतर जर बघितलं, जसं मी सांगितलं होतं की कसं असावं, तर जर बघितलं जनरल फ्लॉकसाठी आपण बघा वेगवेगळे कप्पे दिसतात तुम्हाला, तर त्या पद्धतीने असावेत. एक जर छोटंसं जर म्हटलं तर एक 15 मीटर लांब, 4 मीटर रुंद, 3 मीटर उंच अशी जरी शेड केली तरी सुद्धा आपल्याला जमण्यासारखं आहे. म्हणजे ती आपल्या एक शेड अशा छोट्या जर शेड आपण वेगवेगळ्या करत गेलो तर नक्कीच चांगलं राहतं. आता नरांच्या बाबतीत काय होतं की नरांच्या बाबतीत आपण वेगळं काही ठेवत नाही. बऱ्याच वेळा काय होतं की ते नर आपण एकत्रच ठेवतो. त्यामुळे होतं काय की नरांमध्ये कॉम्पिटिशन असते की म्हणजे कुठला तरी एक नर त्या गटामध्ये स्ट्रॉंग राहायचा प्रयत्न करत असतो. परंतु बंदिस्त शेळी पालनामध्ये आपल्याला किंवा मेंढी पालनामध्ये असं केलं पाहिजे की त्या नरांना एक व्यवस्थित कप्प पाहिजे आणि एका कप्प्यामध्ये एकच मेंढ्या राहिला पाहिजे. ह्या पद्धती जर आपण एक केलं तर प्रत्येक मेंढ्यांमध्ये ती मारामारीचा जो प्रकार होतो तो कमी होतो. तर तुम्हाला माहिती असेल जर सगळे नर जर 3-4 जर नर झाले तर ते एकमेकांना मारण्याचा पण प्रयत्न केला जातो. म्हणजे आणि आपल्याला कसं आहे की 25 म्हणजे 100 शेळ्यांमागे 5 बोकड या पद्धतीने म्हटलं तर 25 शेळ्यांमागे 1 बोकड असं ठेवायचं आहे. जर 5 बोकड जरी आपण एकत्र ठेवण्याचा प्रयत्न केला तर 5 ही जण एकमेकांना मारायचा प्रयत्न करतात. तर त्यामुळे काय होतं की इजा होते. मग त्या मेंढ्यांचा जे परफॉर्मन्स व्हायला पाहिजे त्या पद्धतीने मिळत नाही. त्यामुळे जर इंडिव्हिज्युअल कप्पे केले त्यांना तर नक्कीच आपल्याला ते फायदेशीर ठरू शकतं. आणि जसं म्हटलं की मॅटर्निटी शेड म्हणजे प्रसूती काळामध्ये तिचं एक शेड पाहिजे, की कसं होतं की जेव्हा शेळीला म्हणजे तिची जनत असते, जेव्हा पिल्लू देत असते त्यावेळी तिच्या शरीराची ऊर्जा खूप कमी होते. तर ती ऊर्जा कमी झाल्यामुळे शरीराचं तापमान एकदम कमी होतं आणि जसं तापमान कमी होतं तसं मग तिला ते डिलिव्हरीमध्ये त्रास व्हायला सुरुवात होते. म्हणून ही जी मॅटर्निटी शेड आहे त्यामध्ये तुम्हाला काय करावं लागेल की तिथे गरम हवा, हीटर ह्याची सोय करून अगोदर जर असेल तर असं जर काही एखाद्या शेळीमध्ये प्रॉब्लेम झाला तर त्यावेळी हीटर ऑन करून आपल्याला कृत्रिम उष्णता आपल्याला तिला देता येईल. आणि जे हायपोथर्मिया म्हणतो म्हणजे जे थंडीमुळे जे मरायची जी प्रक्रिया होते बऱ्याच वेळा ती आपल्याला नक्कीच टाळता येते जर आपल्याकडे वेगळी शेड असेल तर. पण हे
जो कप्पा आहे तो शेडमध्येच जर आपण केला तर होणार काय की सगळ्यांना तेवढी हिट द्यावी लागेल आणि तेवढी हिट द्यायची गरज नाही पडणार की ज्या गाभण शेळ्या आहेत ज्या प्रसूती दरम्यान आहेत त्यांनाच आपण जर तेवढं तापमान वाढून दिलं तर नक्कीच त्यांच्या डिलिव्हरीमध्ये आपल्याला नक्कीच फायदा होऊ शकतो. नंतर किड लॅम्प म्हणजे जसं म्हटलं की पिल्लांसाठीची का वेगळी व्यवस्था आहे, तर ती जी दूध पिणारी पिल्लं आहेत ती एकत्र ठेवायची आणि नंतर थोड्या वेळाने ती पिल्लांना वेगळ्या भागामध्ये सोडून द्यायचं. म्हणजे जेणेकरून काय होतं की जी मरतूक जी होऊ शकते की ऍक्सिडेंटल आपला तिला काय अपघात झाला की तर पिल्लांना ती इजा होऊ शकते, तर ती इजा होऊ नये म्हणून थोडीशी आपल्याला पिल्लांसाठीची वेगळी शेड तयार करणं कधीही गरजेचं आहे. जसं मी म्हटलं आजारी जनावरांसाठीचा वेगळा कक्ष जिथे आपल्याला ट्रीटमेंट वगैरे करता येईल, लोकरसाठी वेगळा रूम आहे. नंतर आता जिथे जे राहणारा स्टाफ असेल त्यांच्यासाठीची वेगळी रूम करता येईल तुम्हाला. म्हणजे जर तुम्हाला कमर्शियल फार्म करायचं असेल आणि उद्योजक बनायचं असेल तर एकच शेड करून गरजेची नाहीये. तुम्हाला ह्या सगळ्या शेडचं असं नियोजन केलं पाहिजे वेगवेगळ्या प्रकारे. म्हणजे आपल्याला जर काही जर रोग आला किंवा काही जर आपल्याला काम करायचं असेल तर त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या नियोजनबद्ध होतील. आता बांधकामाच्या तंत्रामध्ये मी काही जास्त डिटेल जात नाही कारण ह्याच्यामध्ये खूप डिटेलिंगमध्ये दिलेलं आहे किती जागा असावी, किती किती हाईटवर असावी, काय असावी. तर कारण हे जर सांगत बसला तर आपल्याला तर पूर्ण वेळ पण पुरणार नाहीये. त्यानंतर पाण्याची व्यवस्था कशी असावी. नंतर एक डिपिंग टँक म्हणून आहे. हा हा विषय आपण बऱ्याच वेळा बघत नाही. कारण डिपिंग टँक कशासाठी असावा की जेव्हा जेव्हा त्या शेळ्या किंवा मेंढ्या यांच्या अंगावर जे परोपजीवी जंतू असतात म्हणजे जसं आहे गोचिड आहे, गोमाशी आहे की ह्यासारख्या ज्यामुळे जे रोग होतात तर ते रोग टाळण्यासाठी आपल्याला एक डिपिंग टँक तयार केला पाहिजे. म्हणजे एक पायऱ्या असलेली 1 मीटर खोलीची आपल्याला एक म्हणतो की एक टँक तयार केला पाहिजे जिथे एका साईडला पायऱ्या आहेत, दुसऱ्या साईडला पायऱ्या आहेत आणि मध्ये आपण ते डिपिंग सोल्युशन टाकायचे. म्हणजे जेणेकरून एका ह्याच्यातनं ती मेंढी निघाली या डिपिंग टँकमध्ये गेली आणि इथून बाहेर पडली म्हणजे ते जे आपण मटेरियल जे लावलेलं औषध आहे ते त्या मेंढ्याच्या अंगावर पूर्णपणे जाईल आणि त्या ज्या परोपजीवी जे जंतू आहेत ते सगळे मरून जातील. तर त्यामुळे ह्या पद्धतीने आपल्याला ती रचना केलेली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण बऱ्याच वेळा बघतो की बाहेरनं पण लोक आपल्याकडे येतात तर एक फूट डीप आपल्याकडे पाहिजे. म्हणजे जेणेकरून बाहेरनं जरी कोणी आलं एखाद्याच्या पायाला जर जंतू असतील तर त्या ट्यूब डीप मध्ये पाय घालूनच आपल्या शेडवर एंट्री दिली पाहिजे. बऱ्याच वेळा आपलं काय होतं की नवीन शेड बांधल्यानंतर बरेच लोक ते बघायला येतात किंवा हे करतात पण आपल्याला माहित नसतं की ते कुठल्या कुठल्या शेडवरनं जाऊन आलेले आहेत. म्हणून ते येताना एक काळजी घेतली पाहिजे की कुठलाही माणूस बाहेरचा माणूस किंवा आपण स्वतःही जर आपल्या शेडला एंट्री करत असू तर तिथे ह्या फूड डिप पाहिजेच आहे. म्हणजे त्या फूड डिपमध्ये आपण ते औषध टाकू शकतो आणि त्या औषधांमुळे आपल्या पायाला लागून जे आपल्या फार्ममध्ये येणारे रोग जंतू आहेत ते सगळे तुमच्या फार्मवर पोचणार नाहीत. ठीक आहे. नंतर आता व्यवस्थापन या पद्धती जर बघितल्या तर बऱ्याच वेळा काय की मुक्त आणि त्याला म्हणतात एक्सटेन्सिव्ह फार्मिंग म्हणजे मुक्त चराई पद्धतीने. म्हणजे आपण बऱ्याच वेळा बघितलं आपले धनगर बंधू जे आहेत हे या पद्धतीचा वापर करतात. म्हणजे पूर्ण कळप जो आहे तो आपला वेगवेगळ्या ठिकाणी चरायला नेतो. दुसरी आहे अर्धबंदिस्त. म्हणजे कसं आहे की 3 तास चराई केली जाते, 3 ते 5 तास त्या चराईसाठी सोडल्या जातात बाहेर आणि रात्री बंदिस्त केला जातो. ठीक आहे. आणि तिसरा इंटेन्सिव्ह म्हणजे पूर्ण बंदिस्त. म्हणजे चराई त्याचं शून्य आहे, 24 तास शेडमध्ये आहेत आणि त्याच्यामुळे त्या मेंढ्या ज्या आहेत किंवा शेळ्या ज्या आहेत त्या पूर्ण वेळ शेडमध्ये असतात. आता या पद्धतीचे काही फायदे आहेत, काही तोटे आहेत. जर पहिल्या पद्धतीचा जर म्हणजे पूर्ण वेळ चराईचं जर बघितलं तर खाद्याचा खर्च अत्यंत कमी राहील आणि जंतूंचा प्रभाव आटोक्यात राहतो. म्हणजे कसं होतं की जर एकाच ठिकाणी जर मेंढ्या राहिल्या आणि एखादी शेळी जर आजारी असेल तर त्या आजारी ज्या शेळ्या आहेत, मेंढ्या आहेत त्या तुमच्या फार्मवरच राहतात. पण इथे कसं होतं की वेगवेगळ्या भागामध्ये असल्यामुळे तर त्यांच्यामध्ये जंतूचा प्रभाव जो म्हणजे जंतू म्हणण्यापेक्षा जंत वगैरे असं नाहीये. जंतू म्हणजे ते आजारी पडण्याचं प्रमाण थोडंसं कमी राहतं कारण दरवेळी तुम्ही वेगवेगळ्या भागामध्ये त्याला चराई करत असतात. दुसरं सेमी इंटेन्सिटिव्ह जे आहे म्हणजे जे अर्ध बंदिस्त आपण म्हणतो तर त्याच्यामध्ये कसं असतं 50 ते 300 जनावरांसाठी हा योग्य पर्याय ठरतो जिथे दूध आणि मांसासाठी फायदेशीर आहे आणि मजुरांचा खर्च थोडा वाचतो. म्हणजे आपल्याला ज्यांना खायला वगैरे द्यावं लागतं तो थोडासा वाचतोय. त्यानंतर जर पूर्ण बंदिस्त आपण केलं तर त्याचे फायदे काय आहेत की ते आपल्या पूर्ण स्टॉकवर आपलं नियंत्रण राहतं. उत्तम प्रतीचं खत निर्मिती होते. जसं मी म्हटलं खाताना ज्या लेंड्या आपल्याला मुक्त जर असेल तर त्या आपल्याला गोळा करता येत नाही. अर्धबंदिस्तमध्ये पण तोच प्रकार होतो. पण बंदिस्त केल्यामुळे आपल्याला खत निर्मितीसाठी ज्या लेंड्या लागणार आहेत त्या आपल्यामध्ये करता येतात. तर थोडक्यात म्हटलं तर 1 हेक्टरच्या चाऱ्यामध्ये आपल्याला 50 जनावर आपल्याला पाळता येतात. पण ह्याचा तोटा एक आहे की आपल्याला मजुरी जास्त लागते
आणि भांडवली खर्च जास्त आहे, कारण शेड बांधणं, शेडमध्ये इन्व्हेस्ट करणं. परंतु हा खर्च केला तर मग आपल्याला त्या पद्धतीने तसा विचार पण करता येतात. तर जमिनीचा जर भाग बघितला तर आपण मातीचा एक भाग म्हणतो, की मातीवरच आपण पूर्ण वेळ हे असतं. त्यानंतर बघितलं एक गादी पद्धत असते, म्हणजे आपण गव्हाचा भुसा असेल किंवा गव्हाचे जे आपण म्हणतो ना की पाचट असते ती टाकलेली असते आणि त्याच्यावर ते ठेवले असतात. त्याला डीप लिटर सिस्टम म्हणतात, गादी पद्धत मिळतात. आणि आपल्याकडे आता खूपच म्हणजे बघितलं तर युट्यूब वगैरे जर बघितलं तर उंच शेड बनायचा एक खूप जास्त आपल्याकडे हे केलेलं आहे. कारण आपण नेहमी बघतो की आपण हे दोन पद्धती आपण एकत्र करू शकतो का. तर मग बऱ्याच लोकांनी आपण कसं असतं, जुगाड आपण खूप शोधतो. जुगाडचा अर्थ असा असतो की कमी कमी म्हणजे आपण काय म्हणतो, कमी श्रमामध्ये जास्त उत्पन्न कसं मिळेल या पद्धतीने आपण विचार करतो. आणि तो विचार करणं हा एक खूप चांगला दृष्टिकोन आहे. पण त्याचे काही फायदे आहेत तर तोटे आहेत. परंतु आता आपण जर बघितलं तर सक्सेसफुल मॉडेलमध्ये जर छोट्या प्रमाणात करत असतात, म्हणजे 100 शेळ्या आहेत, 200 शेळ्या आहेत, तर त्याच्यामध्ये तुम्ही तसा फार्म करू शकता उंच. म्हणजे एलिव्हेटेड फार्म म्हणतो. आणि खाली जी जागा राहते त्या जागेमध्ये तुम्ही कोंबड्या पाळू शकता. म्हणजे थोडक्यात 500 कोंबड्या ते 1000 कोंबड्यापर्यंत तुम्ही पाळू शकता. तर त्या पद्धतीचं जर तुम्ही नियोजन केलं तर नक्कीच ते फायदेशीर ठरतं तुमच्याकडे. तर आपण बघितलं आता ह्याच्यामध्ये शास्त्रीय आहार आणि व्यवस्थापन कसं करायचं, तर ह्याच्या संदर्भात पण काही आपण एक थोडक्यात बघणार आहोत. आणि मला सांगायला आनंद होईल की ह्या सगळ्यांचे आपले व्हिडिओ आपल्याकडे आहेत. मी नंतर आपल्या ग्रुपमध्ये तो व्हिडिओची लिंक पण शेअर करतो. तिथे 14 टॉपिकमध्ये हे जे आहेत टॉपिक मी एक एक घेतोय, ते 14 टॉपिकचे व्हिडिओ आपल्याकडे आहेत. तर ते तुम्ही बघू शकता तुमच्या वेळेनुसार. त्याचं बघितलं आहाराचं नियोजन मध्ये बघता की टप्प्यात टप्प्यानुसार पोषण असावं. म्हणजे गर्भावस्थेत तिचं पोषण वेगळं असावे. दूध म्हणजे जर पाजत असेल पिल्लांना त्यावेळी त्यांचा आहार वेगळा पाहिजे. आणि जनरल जो आहे तो आहार वेगळा पाहिजे. म्हणजे जर बघितलं जर निरोगी असेल तुमची शेळी तर आजारांवरचा जो खर्च आहे तो तुमचा कमी होतो. पिल्लांमधली मरतूक कमी होते. आणि शेळी आणि मेंढी व्यवस्थापनामध्ये जर पिल्लांमधली मरतूक जर आपण कमी करू शकलो तर आपले नफा जो आहे तो खूप जास्त प्रमाणात वाढू शकतो. म्हणजे काय झालं की योग्य आहार हा बऱ्याच वेळा काय वाटतो की खर्च वाटतो आपल्याला. पण हा खर्च नाहीये, ती भविष्यातली नफ्याची गुंतवणूक आहे. तर आता मेंढीचं जर आपण बघितलं तर सुरुवातीचे गाभण अवस्था आणि मध्य अवस्था. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला काय लागतं की बऱ्याच वेळा ना काय होतं की आपण जी मेंढी असेल किंवा शेळी असेल याचे जर गाभण काळ बघितला तर 5 महिन्याचा असतो. तर शेवटची जी गर्भावस्था असते म्हणजे कितवा महिना, शेवटचा 1 महिना, तर तिथे आपल्याला त्याची एनर्जी कमी पडते. म्हणजे आपण जर तिला तोच चारा देत राहिलो तर पोटामध्ये बाळाची वाढ झालेली असते. आणि पोटामध्ये बाळाची वाढ झाल्यामुळे तिचं पोटाची जी साईज आहे ती आतून कमी होते. बाहेरून तरी आपल्याला वाटतं तिचं पोट मोठं आहे, परंतु जो ऍक्च्युअल आपण जे अन्न खातो ते ज्या पिशवीमध्ये साठवलं जातं त्या पिशवीची साईज कमी होते. तर त्यामुळे त्या वेळेला काय असतं की जर आपण रेग्युलरच चारा दिला तर त्या चाऱ्यातनं तिला जी एनर्जी मिळायला पाहिजे तेवढी ती मिळत नाही. मग काय करायला पाहिजे की आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं पेंडीचं प्रमाण आहे ते वाढवलं पाहिजे. मग ते पेंडीचं प्रमाण वाढवल्यामुळे होणार काय की तिला ती एनर्जी मिळू शकते. पेंड म्हणजे आपण जे म्हणतो ना ढेप म्हणतो आपण. पण ढेप देताना पण पूर्ण ढेप नाही द्यायचं, त्याला आपल्याला कॉन्सन्ट्रेट फीड म्हणतो. ते आपण बघूया कसं करता येईल वगैरे त्या पद्धतीने. पण ते जर दिलं तर ते आपल्याला नक्कीच त्याला ते फायदेशीर ठरू शकतं. आणि शेवटचे 45 दिवस आपल्याला म्हणजे 1.5 महिना जे आहे तिथेच ही काळजी घ्यायची आहे. आणि त्या काळामध्ये आपण जनरली जर आपलं जर लक्ष नाही राहिलं तर जी होणारी पिल्लं आहेत ती खूप वीक होतात. आणि ती वीक झाल्यामुळे काय होतात, जशी ती निसर्गामध्ये येतात बाहेर तर त्यावेळी जर जर गरमी असेल तर तिला गरमीचा त्रास होऊ शकतो. आणि जर थंडी असेल तर तिला थंडीचा त्रास होऊ शकतो. या पद्धतीमुळे त्यांना त्रास होऊ शकतो. तर त्यामुळे आपल्याला ती काळजी घेणं गरजेचंच आहे. त्यानंतर कोकराचे 90 दिवसापर्यंत कसं केलं पाहिजे. तर आपण जर बघितलं तर पहिल्या 20 दिवसापर्यंत त्याला दूध हे दिलं पाहिजे. आणि 20 दिवसानंतर थोडंसं चारा आपल्याला त्याला दिला पाहिजे. म्हणजे किती दिलं पाहिजे तर एक 100 ml दूध हे प्रत्येक वेळी असं 3 वेळा दिलं पाहिजे. तर त्या पद्धतीने पहिले 20 दिवस आपल्याला करायचं आहे. आणि क्रिप फीड म्हणतो, म्हणजे ज्या गोष्टीवर आपलं तिचं वजन वाढवणार आहे ते फीड हळूहळू तुम्हाला वाढवत जायचं आहे. म्हणजे दूध 300 ml प्लस थोडं थोडं क्रिप आहे. मग नंतर 40व्या दिवसानंतर दुधाची वेळा कमी करायचा आहे, पण त्याचं हे वाढवायचं आहे. म्हणजे 400 ml दूध 2 वेळेस द्यायचं आहे. प्लस 100 ते 150 ग्रॅम क्रिप फीड. क्रिप फीड म्हणजे काही नसून कॉन्सन्ट्रेट फीड म्हणतो ते द्यायचं आहे. आणि आपला हिरवा चारा आणि वाळलेला चारा मिक्स करून द्यायचा आहे. मग अजून जे 60 दिवसानंतर 200 ml दूध हे द्यायचं आहे. आणि
तुमचं कॉन्सन्ट्रेट फीड वाढवायचं आहे आणि चारात वाढवायचं आहे. की हे जर बघितलं तर मिल्क हळूहळू कमी होत गेलेलं आहे. 70 दिवसापर्यंत मिल्क पूर्ण बंद झालेलं आहे. त्यानंतरच 15व्या दिवसापासूनच आपला थोडा थोडा चारा आपला चालू झालेला आहे, तो गेलेला आहे. आणि एक 20व्या दिवसापासून तो म्हणजे हिरवा चारा आहे तो दिलेला गेलेला आहे. तर त्यामुळे ह्या पद्धतीने आपण जर गेलं तर आपल्या कोकरांमध्ये 90 दिवसापर्यंतच आपण ह्या पद्धतीने जर गेलो तर तिचं वजन वाढ जी आहे, कारण मॅक्झिमम वजन वाढ जी होते ते पहिल्या 90 दिवसात होते. मग त्या 90 दिवसामध्ये जर आपण एवढं फीड देऊ शकलो तर नक्कीच आपल्याला ते फायदेशीर ठरणार आहे. तर आदर्श क्रिप फीड, आता क्रिप फीड म्हटलं म्हणजे काय झालं की क्रिप फीड म्हणजे असं वेगळं तिगळं काही नाहीये. ह्याच्यामध्ये जर बघितलं तर आपण जनरली काय करतो की हे 30% जी ढेप माहिती म्हणजे ढेप वर्गीय म्हणजे कुठलाही खल्ली असते, म्हणजे शेंगदाणा पेंड आहे किंवा सोयाबीनची ढेप आहे, सोयाबीन खल्ली आहे, ह्या पद्धतीचाच 100% वापरतो. परंतु तसं नाही करायला पाहिजे की ते फक्त 22% प्रथिने देईल या पद्धतीचं आपल्याला फीड बनवावं लागतंय. मग आता ह्याच्यामध्ये काय असावं आयडियल फीडमध्ये की मका मका हा 40%, म्हणजे जर 100 मध्ये असेल तर 40 किलो मका झाला, 30 किलो शेंगदाणा पेंड झाली, 13% राईस ब्रान म्हणजे आपण जे म्हणतो ना की ऑइल काढल्यानंतर जे राहतं ते 13% आपण राईस ब्रान आपण ठेवू शकतो. गव्हाचा कोंडा तो आपण ठेवू शकतो. गव्हाचा कोंडा असेल तर ठीक आहे, नसेल तर आपण हरभरा, मका, तूर, चुन्नी वगैरे तो पण टाकू शकतो 10% पर्यंत. आता मळी आपल्याला उपलब्ध नसेल तर ती नाही टाकली तर थोडासा गूळ जरी टाकला तरी चालू शकतो. पण गूळ टाकला तर ते जास्त दिवस राहत नाही. म्हणजे फक्त तुम्हाला गूळ कधी वापरावं लागेल की जेव्हा तुम्हाला ते खायला घालायचं त्याच वेळी घालावं लागेल. नंतर खनिज मिश्रण, आता हा विषय आपण बऱ्याच वेळा विसरून जातो की खनिज मिश्रण आपण गाभण गाईला देतो किंवा म्हणजे मोठ्या जनावरांना देतो. पण शेळ्या मेंढ्यांमध्ये असा विचार करतो की त्यांना ती गरजच नाही. परंतु बऱ्याच वेळा काय होतं खनिज मिश्रण कमतरतेमुळे शेळ्यांचे केस गळणे किंवा शेळ्यांना वारंवार आजारी पडणे ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. त्यामुळे जर क्रिप फीडमध्ये जर आपण हे 2% खनिज मिश्रण वापरलं तर नक्कीच फायदेशीर ठरू शकतं. आणि त्याच्यामध्ये 1% मीठ टाकायचं आपल्याला. 1 किलो म्हणजे 100 किलोला 1 किलो असं या पद्धतीने 1% मीठ टाकायचं. म्हणजे ह्या पद्धतीने जर तुम्ही एकत्र करून आपण जर ठेवलं तर हे फीड आपल्याला क्रिप फीड म्हणून वापरता येतं, म्हणजे कॉन्सन्ट्रेट फीड. म्हणजे ह्याला जर आपण जर बाजारात जर घ्यायला गेलो तर ह्याची किंमत जवळपास 30 ते 35 रुपये किलोपर्यंत पडते. पण हेच जर आपण व्यवस्थित मका वेळेत जर घेऊन ठेवलेला असेल, स्टोअर करून ठेवलेला असेल, शेंगदाणा पेंड घेतलेली असेल तर नक्कीच आपला हा खर्च एकदम ड्रास्टिकली कमी करता येतो. तर त्यामध्ये अजूनही घटक आहेत की जसं आहे अँटीबायोटिक्स, म्हणजे काही जर कमर्शियल फार्म असेल तर तिथे जर वारंवार जर काही प्रॉब्लेम होत असतील तर काही ठिकाणी अँटीबायोटिक्सचा वापर करतात. परंतु हे वापरलं नाही पाहिजे. हे तुमच्या पशुवैद्यकाच्या सल्ल्यानुसारच तुमच्या खाद्यामध्ये वापरा. खरंच गरज असेल तरच वापरलं पाहिजे. तर त्यामध्ये जसं आहे व्हिटॅमिन सप्लिमेंट पण आपल्याला मिळतात, तर ते पण तुम्हाला टाकू शकता त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर शेळीच्या आहाराच्या मध्ये पहिले 4 महिने जे आहे ते कुरणावर सोडावे, म्हणजे हे अर्धबंदिस्त जर असेल तर त्या काळामध्ये तुम्हाला करावे. आणि शेवटचा 1 महिना जसं मी म्हटलं की शेवटच्या 1 महिन्यामध्ये पिल्लांची वाढ होत असते, तर त्यावेळी प्रेग्नन्सी टॉक्सिमिया होऊ शकतो. म्हणजे काय होतं की शरीरातली सगळी ऊर्जा ती पिल्लांच्या वाढीसाठी वापरली जाते. त्यामुळे त्याच्या आहारामध्ये जो म्हटला जो अगोदर आपण म्हटलं की खुराक जो बनवला गेला म्हणजे क्रिप फीड आपण जे म्हटलेलं आहे, त्या फीडचा वापर आपल्याला जवळपास 300 ते 350 ग्रॅमपर्यंत वाढवता येईल. आणि त्याच्याबरोबर त्याला हिरवा चारा आणि चराई या पद्धतीने तुम्ही हे करू शकता. त्यामुळे काय होणार आहे की तुमचा जे पिल्लं आहेत ती आपली म्हणजे ताकदवान होतील. त्यानंतर जर करडांची जर काळजी आपण म्हटली तर पहिले जन्मात आहे ते 3 दिवसापर्यंत आईचं जो पहिलं दूध असतं, म्हणजे आईचं म्हणजे त्या बकरीचं, शेळीचं किंवा मेंढीचं जे पहिलं चीक म्हणतो आपण त्याला, तो 100 मिली पर केजी या हिशोबाने द्यावं. आणि पिल्लू जे आहे ते आईच्या सोबतच ठेवावं. त्यानंतर चौथा दिवस ते पहिला महिना दिवसातून 2 ते 3 वेळा दूध पाजावे आणि 2 आठवड्यांनी हिरवा चारा खाण्याची सवय लावावी. म्हणजे 2 आठवडे म्हणजे 14 दिवस. म्हणजे थोडक्यात जर म्हटलं तर 15व्या दिवशी त्यांना हिरवा चारा जो आहे तो खायला देण्यास काही हरकत नाही आहे. नंतर 1 महिना ते 3 महिन्यापर्यंत क्रिप फीड, म्हणजे जसं मी म्हटलं की ह्या दुधाबरोबरच आणि याच्याबरोबरच आपण ते क्रिप फीडचा जो फॉर्म्युला बघितलाय ते रोज 50 ते 100 ग्रॅम पर्यंत जे 22% प्रोटीन्स असलेलं त्या पद्धतीचं ते दिलं पाहिजे. आणि नंतर 3 महिने ते 12 महिने म्हणजे जे आपल्याला शेळ्या आहेत की मेंढ्या आहेत जे आपल्याला ब्रीडिंगमध्ये टाकायचे आहेत त्यांच्यासाठी की 8 तास कुराई चरण, म्हणजे हे सेमी बंदिस्तसाठी सांगतोय. नसेल तर मग तुम्ही बंदिस्त जर केलं तर थोडंसं तुम्हालाही वाढवावं लागेल, जे ग्रीन्स आणि हे जे आहे म्हणजे हिरवा चारा आणि वाळलेला चारा. आणि त्यासोबतच 10 ते 20 ग्रॅम आपल्याला खुराक द्यावा लागणार आहे.
ज्याच्यामध्ये थोडंसं प्रथिनांचं प्रमाण कमी असलं तरी चालेल, म्हणजे जेणेकरून आपल्याला त्याची फीडची जी कॉस्ट आहे ती आपल्याला कमी करता येईल. आता जे ग्रेझिंग पद्धती म्हणतो, तर ही जनरली आपल्याकडे बंदिस्तामध्ये पण केली जाते. म्हणजे ज्यांच्याकडे मोठी जमीन आहे, म्हणजे आता फॉरेनमध्ये जर बघितलं की इतर प्रदेशामध्ये जसं ऑस्ट्रेलिया आहे, जिथे मेंढी पालन उत्पादनमध्ये नंबर 1ला आहे ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड. तिथे ग्रेझिंग पद्धतीमध्ये काय केलं जातं की अशी एक बाउंड्री तयार केली जाते आणि त्यामध्ये 4 कप्पे केले जातात आणि त्या 4 कप्प्यामध्ये रोटेशनल ग्रेझिंग म्हणतात त्याला. म्हणजे आज जर इथे बकरी चरली, दुसऱ्या दिवशी इकडे चरेल, तिसऱ्या दिवशी तिसऱ्या कप्प्यात आणि चौथ्या दिवशी चौथ्या कप्प्यात. जेणेकरून होतं काय की तुम्हाला कंटिन्युअसली चांगला चारा तुम्हाला उत्पादन होत राहतो. आणि ह्या पद्धतीमुळे होतं काय की आपल्याला जे म्हणतं ना की मॅनेजमेंट जे आहे ते तुमचं सोपं होतं. पण ही पद्धत आपल्याकडे एवढी प्रचलित होणार नाही, कारण आपल्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात जमिनीची उपलब्धता नाहीये, कारण एवढी जागा आपण गुंतून ठेवू शकत नाही. नंतर अर्धबंदिस्तामध्ये पण त्या पद्धतीनेच केलं जातं की काही ठिकाणी ग्रेझिंगमध्ये त्या भागामध्ये ठेवलं जातं आणि एक 6 ते 8 तास ग्रेझिंग म्हणजे मेंढ्या किंवा शेळ्या चरल्यानंतर परत त्या बंदिस्तामध्ये जातात. तर या पद्धतीने पण तुम्हाला निम बंदिस्तामध्ये जाता येतं. नंतर बंदिस्तामध्ये टोटल बंदिस्त आपण जे म्हणतो की शेळ्यांना पूर्ण वेळ गोठ्यातच ठेवून जागेवरच चारा देणे. ह्यामध्ये कसं होतं की 50 ते 250 शेळ्यांचा कळप एक फॅमिली पूर्णपणे चांगल्या रीतीने आपण करू शकते. तर ह्याच्यामध्ये गुंतवणूक म्हणजे काय असतं की मजूर आणि तुम्हाला पहिलं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमध्ये जास्त थोडासा खर्च करावा लागतो. परंतु याचे फायदे आहेत की जनावरांवर आणि आजारपणावर 100% नियंत्रण तुमचं राहतं. त्यामुळे कमी जागेत जास्तीत जास्त जनावरं होऊ शकतात आणि उत्तम खत निर्मिती होऊ शकते. आपण हे अगोदरच बोललो होतो कशा पद्धतीचं आहे. म्हणजे मातीची जमीन असते, डीप लिटर म्हणले म्हणजे जे पाचट आहे किंवा मग गव्हाचा तूस आहे, या पद्धतीवर ते ठेवलं जातं. आणि उंचावरचा गोठा हा जो प्रचलित होता, कारण आता प्लॅस्टिकचे फ्लोरिंग आलेले आहेत, त्याला साल्टेड फ्लोअर म्हणतात. तर साल्टेड फ्लोअरवरचं हे आहे की ते लॉंग टर्म आहेत. ते असं लघवी किंवा ह्याचा वास धरून ठेवत नाही. जे लाकडामध्ये तो वास धरण्याचा जो प्रमाण असतं ते जास्त आहे, लाकडी प्रमाणात जर केलं तर प्लॅस्टिकमध्ये ते होत नाही. आणि फंगस लागायचं जो प्रमाण आहे, म्हणजे लाकडाला फंगस लागू शकतं, तर ते फंगस लागण्याचं प्रमाण खूप कमी प्रमाणात होऊ शकते. तर आपण जर थोडक्यात बघितलं तर कोकरांमध्ये म्हणजे कोकरांमध्ये असू द्या किंवा करडांमध्ये असू द्या, की जन्मानंतरचे पहिले 3-4 दिवसामध्ये कोकराला किंवा करडाला चीक पाजणं गरजेचं आहे. मेंढीला किंवा शेळीला अखेरच्या महिन्यामध्ये अतिरिक्त ऊर्जा देणे, म्हणजे जसं म्हटलं की कॉन्सन्ट्रेट फीड करणं हे खूप गरजेचं आहे. आणि निवारा तुमच्या क्षमतेनुसार निवडा. म्हणजे तुम्हाला कशा पद्धतीचा निवारा पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही निवडू शकता तुमच्या लोकल भागाशी बघून. हे आता आपण पहिलेच बघितलं, पहिले 90 दिवस आपण कसं कसं व्यवस्थापन केलं पाहिजे. थोडक्यात जर आपण तो प्रवास बघितला तर परत आपण सांगितलं तर जन्माला तुझं श्वसन क्लिअर केलं पाहिजे. म्हणजे नाकात जे म्हणतो नाक साफ केलं पाहिजे. तिचं नाळ जी आहे ती व्यवस्थितरित्या कापली पाहिजे. त्यानंतर पहिल्या 30 मिनिटामध्येच आईचं दूध त्याला मिळालं पाहिजे. म्हणजे पहिलं दूध जे आहे ते मिळालं पाहिजे. पहिल्या आठवड्यामध्ये तिला म्हणजे त्या भागाशी ते रुळत असतं ते पिल्लू. तर त्यामुळे खाद्य आणि याच्याशी निवाराशी त्याची ओळख होत असते. नंतर 1 ते 3 महिन्यामध्ये आपण म्हणतो की जंतनाशक, सुरक्षा कवच वगैरे त्या पद्धतीने दिलं पाहिजे. 3 महिन्यानंतर म्हणजे 90 दिवसानंतर तिचं खच्चीकरण करायचं. जर मार्केटला तुम्हाला द्यायचं असेल आणि तुम्हाला खच्ची जर केलं तर त्या बोकडाचं किंवा त्याचं वजन जे आहे ते खूप जास्त प्रमाणात वाढतं, चांगल्या पद्धतीने वाढतं. त्यामुळे 3 महिन्यानंतर तुम्ही खच्चीकरण त्याला करू शकता आणि तुझं दूध पूर्णपणे बंद करू शकता. हा थोडक्यात 90 दिवसाचा प्रवास होता त्याचा. तर हे तर आपण बघितलेलंच आहे सगळं. हां, तर ह्या बाबतीमध्ये बरेच गैरसमज आहेत, की आम्ही टॅग मारल्यानंतर त्याला जखमा होतात किंवा ते टॅग अडकतात, फाटतात. हे अशा गोष्टी घडतात. पण हे 100 मध्ये एखाद्या मेंढीचं किंवा एखाद्या शेळीचं आणि जास्त करून शेळ्यांमध्ये होतं, कारण ते काटेरी झुडपामध्ये जेव्हा त्या चरायला जातात, तेव्हा ते अडकण्याचं शक्यता नाकारता येत नाही. तर जेणेकरून चराईच्या क्षेत्रामध्ये जर असेल, तर तुमच्या एका नर बोकडाला टॅग करा, बाकीचा फ्लॉक रजिस्टर्ड करा. कारण आता जर तुम्ही बघितलं असेल तर तुमचा सगळा कळप जो आहे तो आपण NDLM जी आहे की भारत पशुधन ॲप जे आहे त्या ॲपवर आपण तुमच्या सगळ्यांच्या नोंदी घेतो. की तिथे तुमचा आधार कार्ड, मोबाईल नंबरची नोंदणी करतो आणि त्याच्या खाली ह्या मेंढ्यांची आपण टॅगची नोंदणी केली जाते. आणि तुम्ही जर बघितलं असेल की पशुधन विम्यासाठी ही टॅगची कंपल्सरी आहे. तर फक्त काळजी काय घ्यायची की कानाच्या मध्यभागी आणि खालच्या बाजूला टॅग लावावा. आणि टाळायचं काय की रक्तवाहिन्या टाळा, टॅग फाटू नये म्हणून डोळ्याच्या शक्यतो तितक्या जवळ लावा, डोक्याच्या जवळ लावा.
नंतर टॅगचा नंबर बाहेरच्या बाजूला असावा, म्हणजे प्रत्येक वेळी कान पकडून बघायची गरज नाही. टॅग नंबर वरून जरी बघितला तरी तो आपल्याला दिसला पाहिजे. आणि टॅगिंग करण्यापूर्वी टॅग मशीन जंतुनाशकामध्ये बुडून घ्यावी. कान जो आहे तो स्पिरिटनी साफ करून घ्यायचा आणि मग नंतर त्याला काळजीपूर्वक टॅग लावावा, जेणेकरून कुठलंही इन्फेक्शन त्यात बसत नाही. ह्यामध्ये खच्चीकरणाचे फायदे सांगितलेले आहेत, की आपल्याकडे बर्डीचो पद्धत वापरली जाते, की जो चिमटा असतो त्या चिमट्याने तिचे जे अंडाशय जे आहे मेंढ्याचं किंवा शेळीचं हे दाबलं जातं आणि या पद्धतीने तिचं खच्चीकरण केलं जातं. आता रबर रिंग हे आपल्याकडे जास्त वापरत नाही, पण ही जास्त वेदनादायक आहे. त्यामुळे इथिकल म्हणजे आपण म्हणतो की त्रास होऊ नये म्हणून आपण ही पद्धत जनरली ही वापरत नाही. आणि खच्चीकरण हे जनरली म्हणजे थंड वातावरणात करावे, पावसाळ्यात जनरली करू नये. आणि खच्चीकरणानंतर पिल्लांना स्वच्छ जागी ठेवा, म्हणजे जेणेकरून जर काही जखम वगैरे झाली असेल तर तिचा कोई इन्फेक्शन होऊ नये म्हणून. तर जंतनाशकाबद्दल बऱ्याच वेळा विचारलं जातं की कधी जंतनाशक द्यावं. तर पिल्लांना 3ऱ्या महिन्यापासून आपण जंतनाशक दिलं पाहिजे. 3-3 महिन्यानंतर त्याची पुनरावृत्ती केली पाहिजे. बऱ्याच वेळा आपण म्हणजे वजन माहीत नसताना सुद्धा आपण ह्या गोष्टीमध्ये देतोय. एकच मिनिट, मी थोडंसं म्यूट होतोय, मला एक फोन येतोय. सर आपला आवाज येत नाहीये. हा, मी थोडंसं म्यूट केलेलं आहे. एक मला फोन येतोय, तो फोन मी अटेंड करतो फक्त आणि एक 2 मिनिटात परत जॉईन करतो. ओके सर. हा, तर जंतनाशक चं आपण चाललं होतं. एक मिनिट. हा, तर वजनानुसार म्हणजे वजन घेऊनच आपला डोस कॅल्क्युलेट केला पाहिजे आणि त्या पद्धतीने दिलं पाहिजे. पण जनरली आपण वजनाकडे दुर्लक्ष करतो, आपण म्हणतो 10 ml वगैरे द्यावं असं हे करतो. नंतर एकच प्रकारचं सारखं सारखं औषधं वापरू नये, ते बदलत राहावं. आणि हे जे आहे बाह्य परजीवी जे आहेत गोचिड पिसवा यांच्यासाठी डिपिंग करावं, म्हणजे हे पण आपण केलं पाहिजे. जनरली आपण हे करत नाही बऱ्याच वेळा. बाह्य परजीवीसाठीच आपलं म्हणजे आपल्या भागामध्ये तेवढं अवेअरनेस नाहीये, पण हे करणं तेवढंच गरजेचं आहे. नंतर वॅक्सिनेशनमध्ये म्हटलं तर जास्तीत जास्त एन्ट्रोटॉक्सिमिया, PPR, शिपपॉक्स हे जे लसी आहेत ह्या आपल्या भागामध्ये या 100% केलेल्याच पाहिजेत. जनरली आपल्याला एक टिटॅनसचं इंजेक्शन आहे, ते एक बकऱ्यांमध्ये दिलं पाहिजे, कारण बऱ्याच वेळा त्याला धनुर्वाताचं इंजेक्शन आपण म्हणतो. हे इंजेक्शन तुम्ही जर दिलं तर आपल्याला त्यापासून प्रोटेक्शन मिळू शकतं. त्यानंतर शिपपॉक्स, PPR आणि ब्लूटंग आपल्याकडे नसल्यामुळे त्याचा एवढा जास्त प्रमाणात आपल्याकडे वापर होत नाही. FMD, लाला खुरकूत याबाबत पण आपण जागरूक राहिलं पाहिजे. आता आपली फेरी चालू आहे तर त्यावेळी आपण पण हे लसीकरण पण करणे गरजेचं आहे. त्यानंतर एन्ट्रोटॉक्सिमिया ह्याचं पण लसीकरण केलं पाहिजे आणि HS म्हणतो आपण त्याला, घटसर्प, यांचे पण आपल्याला डोसेस दिले पाहिजे 6 महिन्यानंतर पिल्लांमध्ये. त्यानंतर जर बघितलं तर आपल्याकडे काय उपकरणं पाहिजेत, कारण जनरली काय होतं आपण बऱ्याच वेळा बोलतो खाद्य किती पाहिजे, काय पाहिजे, परंतु एक सुनियोजित फार्ममध्ये कुठली कुठली उपकरणं तुमच्याकडे पाहिजेत तर ते पाहिजे. तर आधुनिक जर फार्म तुम्हाला करायचं असेल तर आहार पोषणासाठी आपल्याकडे सगळ्यांकडे गव्हाणी पाहिजेत. गव्हाणी म्हणजे आपला चारा जो आहे तो खाली टाकला नाही पाहिजे. पाण्याची टाकी, स्वच्छ पाणी 24 तास उपलब्ध पाहिजे जनावरांसाठी. नंतर कडबाकुट्टी यंत्र याबाबत आपल्या भागामध्ये तर खूपच मला वाटतं कुठल्याही शेळीपालकाकडे मला वाटतं कडबाकुट्टी यंत्र मी बघितलेलं नाहीये. पण हे कडबाकुट्टी यंत्र का असावं, तर जो चाऱ्याचं जे नुकसान आपलं होतं ते कमी प्रमाणात होतं, त्यामुळे खाद्याची नासाडी टाळते आणि योग्य पोषण त्या जनावरांपर्यंत पोहोचतं. हे झालं आहार आणि पोषणासाठी. आणि कळप व्यवसायासाठी इयर टॅग हे मस्ट आहे, म्हणजे जे बंदिस्त फार्म करत आहेत त्यांना तर तो प्रॉब्लेम येणार नाही की इयर टॅग कुठे अडकला किंवा फाटला. त्या बंदिस्त जे काही करत असेल त्यांनी 100% शेळ्यांचं, मेंढ्यांचं जे इयर टॅग आहे ते करणं गरजेचं आहे. आणि त्यांनी ते स्वतःच हे शिकलं पाहिजे. पहिले डॉक्टरला बोलून तुम्ही त्याचे कॅस्ट्रेशन म्हणजे खच्चीकरण केलं पाहिजे, परंतु कालांतराने 2 वर्ष 3 वर्ष ह्या व्यवसायात झालं तर बर्डीजो कॅस्ट्रेशन स्वतःकडे ठेवावा आणि त्याची पद्धत जर आपण शिकून घेतली तर नक्कीच आपल्याला जो डॉक्टरसाठी जो थांबायचा वेळ लागतो तो वेळ तुमचा कमी होऊन जाईल. आता जर बघितलं गव्हाण का असावी, तर जमिनीवर खाद्य पडलेलं असेल तर शेळ्या ज्या आहेत त्या खूप सेन्सिटिव्ह असतात खाद्याच्या बाबतीमध्ये. खाली पडलेलं ते जनरली खात नाहीत, तर त्यामुळे त्याचं मलमूत्रामुळे ते दूषित जर झालं तर तेवढा चारा हा वाया जातो. तेच जर आपण गव्हाणीत ठेवलं, थोडं उंचावर ठेवलं तर पूर्णपणे तिला चारा हा मलमूत्रापासून सुरक्षित राहतो आणि खाद्याची नासाडी पूर्णपणे टळू शकते.
आता दुसरी गोष्ट करतो की आपण एखादी गव्हाण बांधतो तर तिचं अंतर किती असावं, तर अंतर जर बघितलं तर प्रत्येक शेळीमधलं अंतर एक 3 ते 4 सेंटीमीटर तिचा जागा राहिली पाहिजे. जनरली होतं का एकदम शेळ्या जर बघितल्या, मेंढ्या बघितल्या तर एकदा चिटकून चिटकून तुम्ही खायला सुरुवात करतात. पण तेवढं अंतर तिला राहिलं पाहिजे, 2 शेळ्यांमधलं अंतर. तर त्या पद्धतीने त्याचं आपण हे नियोजन केलं पाहिजे. आता पाण्याच्या टाकीमध्ये काय असावं की ती पूर्ण झाकलेली असावी वरून. कारण बऱ्याच वेळा काय होतं की वरून जर काय पडलं, समजा ते ती झाडाच्या खाली असेल तर ते थंड तर राहतं. पण होतं काय की त्याच्यामध्ये झाडाचा पाला किंवा जर पक्षी बसले तर पक्ष्यांची विष्ठा वगैरे त्यात टाकीत पडू शकते. तर मग मी बऱ्याच वेळा काय केलं जातं की ते झाडाखाली ठेवून वर एक छोटीशी त्याला शेड केली जाते पाण्याच्या टाकीला, म्हणजे जेणेकरून स्वच्छ पाणी सतत उपलब्ध राहतं. त्यानंतर कडबाकुट्टी, जसं मी सांगितलं कडबाकुट्टी का गरजेची आहे, तर याच्यात 2 टाईपचे मिळतात. पण आता हात चालायच्या करण्यापेक्षा आता मला वाटतं वीज प्रत्येकाकडे आहे. तर मग त्या पद्धतीने सोलार जरी लावलं तर आपण ही कडबाकुट्टी यंत्र जे आहे ते इलेक्ट्रिक पद्धतीचं घेऊ शकतो. तर त्यामुळे होतं काय की जो पूर्ण कडबा आहे त्याला आपण कुट्टी केल्यामुळे, लहान तुकडे केल्यामुळे जनावरांचं फीड इंटेक वाढतो, म्हणजे त्याचं खाण्याचं प्रमाण वाढतं. आणि जनरली काय होतं जर तुम्ही बघितलं बकऱ्यांमध्ये वगैरे, तर फक्त पान खातात आणि बाकीचं सोडून देतात. तर हे जे छोटं केलं तर बाकीचा खोडाचा भाग, म्हणजे आपण स्टेम म्हणतो, आपण त्याला जाड भाग बनतो, तो पण तो पूर्ण खाद्यात वापर होतो. नंतर इयर टॅगचं मी महत्त्व तर अगोदरच सांगितलेलं आहे. हे जे कॅस्ट्रेटेड आहे ह्या टाईपचं मशीन असतं, तर ते मशीन तुम्ही नंतर, म्हणजे जर तुम्हाला व्यवसायात 2-3 वर्ष झालं तर त्याच्यानंतर नक्कीच हा तुम्ही स्वतः विकत घेऊन तुम्ही फार्मवर ठेवू शकता. तर आता जर बघितलं तर प्रत्येकाचा उपयोग आणि आता एक सांगितलेलंच आहे. पण तरी पण जर बघितलं तर ह्याच्यामध्ये ह्या टेबलमध्ये सगळंच आपण दिलेलं आहे की काय काय त्याचा फायदा होतो, उद्देश काय आणि फायदा काय. त्यानंतर हा जो आहे तर आधुनिक शेळीपालनामध्ये झिरो वेस्ट आणि स्मार्ट बिझनेस मॉडेल, म्हणजे आपण जेव्हा बंदिस्त करतो तर त्यावेळी आपण जर करायचं असेल तर बंदिस्त केल्यामुळे बघा त्या बंदिस्त फार्मवर ह्या गोष्टी ज्या आहेत ना ह्या आपण खूप म्हणजे बघत नाही. विष्ठा व्यवस्थापन असेल, डिजिटल मार्केटिंग, म्हणजे आता आपण ज्या माध्यमातून तुमच्याशी संवाद साधतोय, म्हणजे ऑनलाईन मी तुमच्या भेटीसाठी येतोय, म्हणजे हे डिजिटली मी तुमच्या जवळ येतोय, तुमच्या सध्या सर्वांसमोर बोलतोय. तर ह्या पद्धतीने पण आपण वापरू शकतो. आपल्या ह्या सगळ्या गोष्टी आपल्या व्यवसायात कशा वापरता येईल हे बघितलं पाहिजे. तर झिरो वेस्ट मॉडेल म्हणजे काय, जे लेंडी खत आहे, तर लेंडी खतापासून जे आहे ते जर आपण व्यवस्थित त्याचं नियोजन केलं तर गोठ्याचा दैनिक खर्च जो आहे तो आपल्याला कमी करता येतो. आपण ते बघणार आहोत कसं. नंतर मी म्हणतो योजना. जेव्हा तुम्ही फार्म चालू केलेला आहे तर त्यानंतर तुम्ही ह्या गोष्टींकडे बघा की फार्म चालू केलेला आहे, तुम्ही व्यवस्थित करत आहात, 1-1.5 वर्षावर कमी खर्चामध्ये करत आहात. जेव्हा तुम्हाला वाढवायचं आहे तर त्यावेळी तुम्ही बँकेचं कर्ज, सबसिडी किंवा पशु विम्याचे भांडवल, म्हणजे आता जर बघितलं की आपल्याला अनुदानावर पशु विमा उपलब्ध आहे, तर त्या उपलब्ध म्हणजे पशु विमा करून घ्यावा आणि आपली जनावरं सुरक्षित करून घ्यावे. आणि तिसरा जो भाग आहे की डिजिटल मार्केटिंग, म्हणजे आपले जे बोकड आहेत ते किंवा शेळ्या आहेत ह्या वजनावरच विकल्या गेल्या पाहिजेत, ह्याप्रमाणे केलं पाहिजे आणि थेट ग्राहकापर्यंत आपण पोहोचलो पाहिजे. म्हणजे दरवेळी होतं काय की आपण आपल्या शेळ्या मेंढ्या विकण्यासाठी एका दुसऱ्या व्यापारावर अवलंबून असतो. तो व्यापारी आपल्याकडनं घेतो, दुसऱ्याला विकतो आणि स्वतःचा नफा काढून घेतो. असं न होता तुम्हीच जर थेट ग्राहकापर्यंत पोहोचला, की ज्याला खरंच गरज आहे. जर मोबाईल मार्फत जर आपण तुमच्या सगळ्या फार्मची जर ॲड केली, तर नक्कीच ज्याला घ्यायचं आहे तो डायरेक्ट तुमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतो. त्याला बाजारात जायची गरज नाहीये. तर त्यामुळे ते डिजिटल मार्केटिंगसाठी पण आपण हे प्रयत्न केले पाहिजे. आता जर बघितलं तर की बऱ्याच वेळा काय होतं की लेंड्यांना हा कचरा समजला जातो, की त्याचं नियोजन व्यवस्थित केलं जात नाही. जर बघितलं तर शेळ्यांच्या ज्या लेंड्या म्हणतो आपण त्याच्यामध्ये जवळपास 2 ते 2.10% नत्र म्हणजे नायट्रोजन, पूरक 0.6% आणि पालाश 2%. या पद्धतीने NPK जर बघितलं तर पूर्ण जे आपल्या शेताला गरजेची जे न्यूट्रिएंट आहेत हे सगळे शेळीच्या आणि मेंढीच्या लेंड्यांमध्ये मिळू शकतात. त्यामुळे हे ज्या लेंड्या आहेत ह्याला सुद्धा आपल्याला व्यवस्थित मार्केट करावं लागणार आहे. आता जर बघितलं तर कसं होऊ शकतं याचं मूल्यवर्धन, तर पारंपरिक पद्धतीमध्ये आपण काय करतो की लेंड्या जरी आपण व्यवस्थित केल्या, त्या वेगळ्या केल्या, तर नुसतं उन्हात जर ठेवलं तर 70% नत्र जे आहे ते हवेतच उडून जातं. त्याचा गॅस तयार होऊन जातो नायट्रोजनचा. तर त्याचा बाजारभाव जर बघितला तर 2,000 ते 3,000 रुपये प्रति टन याप्रमाणे असतो. आणि तेच जर आपण त्याला गांडूळ खतामध्ये कन्व्हर्ट केलं, गांडूळ खतामध्ये जर वापर केला त्याचा, तर हाच गांडूळ खत हे 8,000 ते 10,000 प्रति टन पर्यंत जाऊ शकतं. आणि जसं मी अगोदर पण सांगितलं की बागायतदारांना सगळ्यांना आपण ह्या विक्री करू शकतो. म्हणजे 1 टन लेंडी खतातून 70% पेक्षा जास्त अतिरिक्त नफा आपल्याला मिळवता येतो.
आता याची पद्धत काय, 6 पद्धती जर आपण बघितलं म्हणजे 6 स्तरीय पद्धत जर बघितली तर त्या लेंड्या गोळा करणे, 2 ते दिवस पाणी मारून उष्णता कमी करून उष्णतेने, कारण कसं आहे हे डायरेक्ट जर आपण डाळलं तर ते हीट असते त्या लेंड्यांमध्ये, हे हीटनी गांडूळं मरू शकतात. तर हे 2 ते दिवस त्या लेंड्यांवर पाणी मारून त्याची उष्णता कमी करता येते. असे वाफे तयार करून, आता तर मला वाटतं प्लास्टिकचे वाफे पण आपल्याला मिळायला लागलेले आहेत, म्हणजे 1,500 ते 2,000 यामध्ये एक तुम्हाला एक 12 फूट बाय 3 फुटाचा एक वाफ आपल्याला मिळू शकतो. तर त्याच्यामध्ये पण तुम्ही डायरेक्टली टाकू शकतो. आणि आयस्नेफिडा आयनेसिया फेटिडा नावाचं जे गांडूळ आहे, जे मोठ्या प्रमाणात खूप त्याची प्रजनन शक्ती चांगली आहे, अशी गांडूळ आपल्याला कमर्शियली अवेलेबल असतात. ती आपण म्हणजे 10 फुटाला 2 ते 3 किलो गांडूळ आपण सोडू शकतो. आणि ते परत कव्हर करून त्याच्यावर आच्छादन लावून गोणपाटाने झाकून ठेवायचं ते, आणि दररोज हलकं हलकं पाणी शिंपडायचं. किती शिंपडायचं तर जास्त चिखल व्हायला नको त्याला. मग 50 ते 60 दिवसानंतर हे जे आहेत गांडूळं हे त्यांचं काम करतात, आणि ह्या ज्या लेंड्या आहेत त्यांचं एका कंपोस्ट फार्ममध्ये म्हणजे वर्मी कंपोस्टमध्ये त्यांचं रूपांतर करतात. आता वर्मी कंपोस्ट केल्यानंतर होतात काय की गांडुळांची संख्या पण वाढते आणि प्लस तुम्हाला हे खत पण मिळतं. तर ह्या पद्धतीने तो दुहेरी फायदा आपल्याकडे होऊ शकतो. त्यानंतर मेंढ्यांमध्ये जर म्हटलं की लोकर पण आपण कमवू शकतो. दुसरं आहे की हे बऱ्याच वेळा हे आपल्याकडे म्हणजे हे केलंच जात नाही. म्हणजे जी जनावरं मरतात ती आपण खरंच उघड्यावर टाकून देतो. परंतु तसं करण्यापेक्षा जर व्यवस्थित जर त्याचं नियोजन करता आलं, ह्याचे शास्त्रीय तुम्हाला त्याचं जर म्हणतात ना की कातडी आपल्याला जर काढून काढता आली, तर आपण ह्या कातडीतनं पण पैसे कमवू शकतो. म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं की आपण ह्या शेळ्या मेंढ्या तसं टाकून देतो. आपल्याकडे मरतूक जरी झाली तरी पण. पण ते मरतूक झाल्यानंतर टाकून न देता जर व्यवस्थित त्याचं नियोजन लावलं, एखादी अशी रूम होती, जे आता मी बऱ्याच वेळा बघितलं की फॉरेनमध्ये कुठलंही जनावर मेलं जरी तर ते उघड्यावर टाकत नाहीत. ते स्वतः मेलेल्या जनावराचं पूर्ण ते कातडं काढतात. जे जे अवयव आहेत ते व्यवस्थितरित्या विल्हेवाट लावतात त्याची, तेवढंच फक्त जाळतात. आणि त्याच्या पोटातली घाण असेल किंवा ते कातडी असेल, ह्या सगळ्यांचं ते रियूज करतात थोडक्यात. म्हणजे त्याच्यावरनं ही सुद्धा ते कमाई करतात. म्हणजे आपला विचार थोडासा बदलला पाहिजे आणि काही टाकाऊतनं टिकाऊ कसं करता येईल, असं जर छोटा छोटा विचार करत गेलो तर नक्कीच आपल्याला हे सगळ्या गोष्टी करता येतील, शक्य आहेत. आता आपण जर गणित बघितलं तर कच्चा माल म्हटलं तर लेंडी खत, जसं मी अगोदर म्हटलं 10 टन जर तुमच्याकडे लेंडी खत तयार झालं, 3,000 रुपयाने विकलं तर 30,000 रुपये येईल. पण जर तुम्ही वर्मी कंपोस्टमध्ये त्याला रूपांतर केलं तर ते 6,000 किलो बनलं, की समजा 10 टनापासून 6,000 किलो बनलं. ते जरी 10 रुपये किलोनी गेलं तर 60,000 रुपये तुमचे बनतात. म्हणजे 10 टन तुम्ही युटिलाइज केलं आणि हे फक्त तुम्हाला कंपोस्टचा तुम्हाला फायदा दिसतोय. पण हे करत असताना तुमची जी गांडूळं पण वाढतात, ती गांडूळं पण तुम्ही सेल करू शकता. तर ह्या पद्धतीने तुम्हाला दुहेरी फायदा होऊ शकता. जर तुम्ही वर्मी कंपोस्टचा एक स्मॉल बेड जर तुमच्या ह्या फार्म बरोबर लावला तर नक्कीच तुम्हाला होऊ शकतं. म्हणजे जर आपण जर बघितलं, यशस्वी शेळीपालक तोच आहे की जो बोकड विकून बँकेचं खातं वाढवतो आणि लेंडी खत विकून गोठ्याचा दैनंदिन मजुरी आणि चाऱ्याचा खर्च शून्य करतो. म्हणजे थोडक्यात काय झालं की पूर्ण बोकड विकलेली जी प्राइस आहे, तुमची किंमत आहे, ती तुमच्या बँक खात्यात गेलेली आहे आणि तुमच्या दैनंदिन मजुरीचा खर्च जो कोणी काढलेला आहे, तर ह्या वर्मी कंपोस्टने काढलेला आहे. या पद्धतीने आपल्याला ते नियोजन लावावं लागतं. आता शासकीय योजना वगैरे म्हटलं की आपलं बऱ्याच वेळा काय होतं की योजनांसाठी आपण थांबत राहतो. तुम्ही छोट्या प्रमाणात सुरुवात करा. ज्यावेळी तुम्हाला तो कॉन्फिडन्स येईल की नाही, मी या व्यवसायामध्ये काहीच खूप चांगल्या रीतीने करू शकतो. कारण कुठलीही योजना घेतली किंवा कुठलंही घेतलं तर तुम्हाला ते सबसिडाइज रेटमध्ये इंटरेस्ट मिळतो, म्हणजे व्याज मिळतं. पण तुम्हाला व्याज हे भरावं लागतं. म्हणजे जर तुमचं फेल झालं तर मुद्दल पण जाते आणि तुम्हाला व्याजाचा पण लोड येतो. मग हे असं न करण्यासाठी काय करायचं, जसं मी सांगितलं की आपली कॅपॅसिटी जेवढी आहे त्याच्या 10% 20% पासूनच व्यवसाय सुरुवात करा शेळी मेंढीचा. आणि हळूहळू म्हटलं की 2 वर्षामध्ये तो डबल होतो आणि 2 वर्षानंतर तुम्ही कुठल्याही योजनेमध्ये किंवा ह्याच्यामध्ये अर्ज करायला सुरुवात करा. तुम्हाला अर्ज करण्यापूर्वी थोडासा तरी अनुभव पाहिजे त्या व्यवसायामधला. नाहीतर जनरली आमच्या पशुसंवर्धनच्या व्यवसायामध्ये तेच होतं की पहिले अर्ज केला जातो, कुठलंही लोन उचललं जातं आणि मग तो व्यवसाय सुरू केला जातो. आणि त्यात जर कुठलं नुकसान झालं तर पूर्णच्या पूर्ण ते सगळं जातं आणि अननेसेसरी आपल्याला ते एक बँकेचं व्याज पण भरावं लागतं. जरी सबसिडी मिळाली तरी पण बँकेचं व्याज हे आपल्याला भरावंच लागतं. तर त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला विचार केला पाहिजे. कुठल्याही योजनेत पडण्यापूर्वी पहिले आपल्याकडे त्याच्यामध्ये थोडासा अनुभव असला पाहिजे.
आता दोन मोठ्या योजना आहेत NLM ची. आता सध्या ही NLM ची योजना बंद आहे, परंतु आता आपण बघितलं मुख्यमंत्री पशुधन उद्योजकता योजना जी आपल्या भेटीसाठी येणार आहे थोड्याच दिवसामध्ये, तर ती एक योजना आलेली आहे. नंतर महामेश योजना म्हणजे धनगर समाजासाठीची ही योजना आहे. यामध्ये मेंढ्या आणि शेळ्या वाटप या पद्धतीची आहे. तर बऱ्याच वेळा काय होतं की बँक प्रपोजल बनवताना काय काय गोष्टी आपण मिस करतो. त्या गोष्टी बँक प्रपोजल बनवताना हे बँक प्रपोजल बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना किंवा पशुपालकाला माहिती नसतात. बऱ्याच वेळा जर आम्ही विचारलं बँक तुम्ही प्रोजेक्ट रिपोर्ट बनवला का, तर सगळे म्हणतील हो बनवला. तुम्हाला जर त्यातले काही प्रश्न विचारले तर काहीच येत नाही. आणि बँक मॅनेजर कडे जेव्हा आपण जातो आणि त्या प्रोजेक्ट रिपोर्ट बद्दल जर जो व्यवसाय करणारा त्यालाच जर माहिती नसेल, तर बँकचा जो मॅनेजर आहे तो मग साशंक होतो की यांना या व्यवसायाबद्दल काहीच माहिती नाहीये, तर मग आपण त्यांना लोन का द्यावं. त्यामुळे आपल्याला प्रोजेक्ट रिपोर्ट हा कसा असावा ह्या बाबतीमध्ये केलं पाहिजे. बऱ्याच वेळा प्रोजेक्ट रिपोर्ट असा असतो की आम्हाला गोठा बांधायचं, शेळ्या घ्यायच्यात आणि एवढंच असतं. पण ह्याच्यामध्ये तुमच्याकडे खेळत्या भांडवलाची काय सोय आहे, औषध उपचार लसीकरणासाठीची काय सोय आहे, विम्यासाठी तुम्ही काय सोय करून ठेवलेली आहे, ह्या गोष्टी त्या मिसिंग असतात. त्यामुळे कुठलाही बँक प्रपोजल बनवताना एक लक्षात घ्या की फिक्स कॅपिटल कॉस्ट म्हणजे जो तुमचा फिक्स कॉस्ट आहे, म्हणजे जसं गोठा बांधकाम आहे ते तुम्हाला एकदाच करायचं आहे, शेड कुंपण, जनावरांची खरेदी ती तुम्हाला एकदाच करायची आहे, उपकरणे, चाफ कटर असेल, डिजिटल वजन काटा असेल, त्या हे सगळ्या फिक्स कॉस्ट झाल्या. आणि खेळतं भांडवल जर म्हटलं आपलं, तर त्याच्यामध्ये म्हटलं पहिले 6 महिने तुम्हाला चाऱ्याची व्यवस्था, खुराकाचा खर्च, औषध उपचार आणि लसीकरणासाठी येणारा खर्च, विम्यासाठी येणारा हप्ता, या सगळ्यांचं खेळतं भांडवल तुमच्याकडे पाहिजे. तर ह्या दोन्ही गोष्टी जर तुम्ही समजून घेतल्या प्रत्येक प्रोजेक्ट रिपोर्ट मधल्या, तर बँक मॅनेजरने तुम्हाला कुठलाही प्रश्न विचारला तर तुम्ही त्यासाठी तयार असता. आणि बँक मॅनेजर हा माणूसच आहे. त्याला जर कॉन्फिडन्स आला की नाही की ह्या माणसांना सगळं माहिती आहे या धंद्यामध्ये, तर ते लोन देताना कुठलीही अडचण करत नाही. परंतु जसं मी म्हटलं, जर तुमच्याकडे त्या बँक मॅनेजरकडे जाण्यापूर्वी जर 2 वर्षाचा अनुभव असेल तुम्हाला कमी ह्याच्यामध्ये, भले तुम्ही 10 शेळ्यांमध्येच करताय काम 2 वर्ष, पण तो अनुभव तुमच्या पाठीशी आहे. तुम्हाला माहिती आहे की या जनावरांमध्ये कुठली रोगराई येते हे तुम्हाला माहिती आहे. त्यावेळी तुम्ही जेव्हा तो बँक प्रपोजल तुम्ही त्या मॅनेजर समोर द्याल, तर तो मॅनेजर हा कुठल्याही परिस्थितीत हा नाकारू शकत नाही. आणि त्यासाठी लागणारी काय कागदपत्र असतात, 7/12चा उतारा, गोठ्याची तांत्रिक नकाशा कसा असेल तुमचा, पशुवैद्यकीय प्रमाणपत्र की तुमच्याकडे पशुवैद्यकीय सुविधा उपलब्ध आहे का त्यासाठी, परत शेळीपालनाचं प्रशिक्षण घेतलं आहे का हे विचारलं जातं. जसं आपण आज प्रशिक्षणासाठी तुम्ही सगळे लोक आलेला आहात, तर हे प्रशिक्षण प्रमाणपत्रासाठीच तुम्ही बऱ्याच वेळा आपण केलं जातं. पण ह्या प्रशिक्षण म्हणजे काय म्हणतात, प्रशिक्षण देताना ह्याच गोष्टी ज्या ऐकतात, जर तुम्ही बघितलं तर मला वाटतं आता जॉईन झालेले खूप कमी लोक असतील. मला वाटतं आता 30च लोक राहिलेत. म्हणजे आपण जर बघितलं तर 150-250 लोकांनी घेतलं होतं, पण 30च लोक आपल्याकडे आता सध्या आहेत. म्हणजे उर्वरित लोक हे फक्त प्रमाणपत्रासाठीच येतात की नाही आम्हाला काय नको, आम्हाला प्रमाणपत्र मिळालं बस झालं, असं या पद्धतीने येतात. तर तसं नाही केलं पाहिजे. प्रशिक्षण जरी घेतलं तर प्रमाणपत्रासाठी नाही घेतलं पाहिजे, काहीतरी शिकण्यासाठी घेतलं पाहिजे आणि प्रमाणपत्र हा त्याचा एक भाग पाहिजे. त्यानंतर KYC केलं पाहिजे आणि सिबिल चांगला पाहिजे. सिबिल म्हणजे काय झालं की तुम्ही लोन घेतलंय आणि तुम्ही परतावा करता. हे असं जर लोन घेतलं परतावा केला, लोन घेतलं परतावा केला, तर तुमचा सिबिल चांगला होतो. म्हणजे तुम्ही जर थोडक्यात लक्षात घेतलं, आपल्या मित्राला जर आपण एखादे पैसे दिले आणि त्यांनी जर परत दिले तुम्हाला, तर 2 दिवसांनी जर परत मागितलं तर तुम्ही देऊ शकता त्याला. पण पहिलेच तुम्ही पैसे दिलेले आहेत मित्राला आणि तो मित्र तुमचे पैसे परत देत नसाल, तर तुम्ही तरी त्याला द्याल का, हा पहिला प्रश्न येतो. मग हे सगळं बघण्यासाठी बँकेने एक सिबिल स्कोअर म्हणून केलेला आहे की तो स्कोअर काय ठरवतो की तुम्ही किती वेळा कर्ज घेतलं आणि किती वेळा परत दिलंय. हे जर तुम्ही व्यवस्थित करत असाल, म्हणजे बँकेचा व्यवहार जर व्यवस्थित असेल, तर तुमचं सिबिल चांगला असतो. तर सिबिल चांगला असेल तर बँक हे कुठलंही कर्ज तुम्हाला नाकारत नाही, ते लगेच तुम्हाला देते. एक मिनिट. तर नंतर पशुधन विमा. आता पशुधन विमाबद्दल पण आपण बोललो होतो की जनरली हा 3 ते 5% असतो. तर आपल्याकडे तर 85% अनुदानावर हे जो आहे हा उपलब्ध आहे. तर सगळ्यांनी जेव्हा हे चालू होईल, AIC कंपनी जी आहे त्यामार्फत तुम्ही हा विमा तयार करून घ्या. जर एखादी घटना घडली तर तिचं पोस्टमॉर्टम करून घ्यायचं आपल्याकडनं, पशुवैद्यकाकडनं क्लेम फाईल तयार होते. हे सगळं आता ऑनलाईन होत आहे. म्हणजे पूर्वी प्रत्येक वेळी आपल्याला एक अर्ज भरावा लागायचा किंवा ती प्रक्रिया क्लिष्ट होती. परंतु आता मोबाईल आणि याच्यामुळे ॲपमुळे खूप सुविधा झालेल्या आहेत आणि त्या क्लेम फाईल वगैरे तुमच्या सगळ्या ऑनलाईन होतात आणि 30 दिवसाच्या आत तुम्हाला जनावरची 90% किंमत तुमच्या थेट बँकेत जमा होते.
ठीक आहे. आणि जसं मी म्हटलं की बऱ्याच वेळा व्यापारी काय करतो की नुसतं बघून त्याची किंमत ठरवत असतो. म्हणजे जर नुसतं 30 किलोच्या बोकडला बघितलं तर 6,000 किंमत दिली म्हणजे 200 रुपये किलोच भाव पडला. पण तुम्ही जर मार्केट भाव बघितला तर 350 रुपये किलोचा भाव आहे. तर मग तो झाला 30 किलोचा बोकड चालू भावामध्ये कसा मिळायला पाहिजे 10,500ला. जर तुम्ही वजनाने विकला तर नक्कीच हा बोकडांचा प्रॉफिट तुमचा वाढू शकतो. आणि थोडक्यात एक नियम लक्षात ठेवायचा की प्रत्येक बोकडामागे 50% म्हणजे 45% ते 50% मटण पडतं. म्हणजे जर समजा 30 किलोचा बोकड असेल तर 15 किलो मटण पडेल. म्हणजे जर तुम्ही लक्षात घ्या की 30 किलो मटण म्हणजे 15 किलो मटण पडत असेल आणि मटणाचा भाव 800 रुपये, तर 15 8 200 20,000 रुपये त्याच्या जवळपास होतात. तर मग तेवढे रुपये त्याला मिळतात. लक्षात येत आहे. म्हणजे त्या पद्धतीने जर तुम्ही हिशोब केला तर कशा पद्धतीने त्या गोष्टी घडतात ते बघा. त्यानंतर व्यावसायिक सणांचे नियोजन कसं कसं करायचं. बकरी ईद असेल, दिवाळी दसरा असेल, तर समजा तुम्हाला ईदची डेट आपल्याला माहिती असते. त्या ईदच्या डेटपासून पूर्वीपर्यंत 1 वर्ष जायचं आणि 1 वर्षापासून त्याला तयारी करायची. म्हणजे 2 दात पक्के असावे लागतील त्याला. म्हणजे त्याची अट काय असते बकरी ईदची, 2 दातवाला पाहिजे म्हणजे 12 ते 14 महिन्याचं वय पाहिजे, दिसायला चांगलं पाहिजे, शिंग चांगली पाहिजे किंवा बिनशिंगाचं लागेल. ह्याची तयारी तुम्हाला 10 ते 12 महिने अगोदर करावं लागेल आणि त्यांच्यासाठी वेगळ्या टाईपचा खुराक द्यावा लागेल. की ज्याचं वजन त्या खुराकाचं एका वर्षामध्ये 45 ते 60 किलोच्या पुढे जाईल. आणि सामान्यतः कसं होतं की सामान्य बाजारात तो बोकड जर विकला तर तो जातो 12 ते 15,000ला. पण तो 30 ते 80,000ला विकला जातो तेच ईदच्या अगोदर 1-1.5 महिन्यापर्यंत. आता दिवाळी दसरा या सणांमध्ये पण आपल्याकडे मटण खायची पण काही जसे हे असतात, सण असतात. तर त्यावेळी जर तुम्ही त्याचं जर हे केलं 6 ते 8 महिने वय लागतं आणि 25 ते 30 किलो म्हणजे आपण जर जनरली बघितलं तर 20 किलोपर्यंत आपलं मार्केट आहे. तर आपल्याला तसं वयाची अट नसते. आपल्याला छोटा बोकड लागतो. तर त्या पद्धतीने जर केलं तर नक्कीच स्थानिक हॉटेल आणि कटिंग दुकानदारांना जर आपण थेट पुरवठा केला तर आपल्याला चांगले पैसे त्यांना मिळू शकतात. जर सीझनल आपण सणांचं नियोजन व्यवस्थित केलं तर. आता डिजिटल मार्केटिंगचं कसं असतं की प्राईस टेकरपासून प्राईस मेकरकडे जाता. कारण डिजिटल मार्केटिंगमध्ये तुमचं प्रॉडक्ट तुम्ही ऑनलाईन दाखवता आणि त्याची किंमत तुम्ही ठरवता आणि ते टाकून देता. की तुम्ही जर ऑनलाईन बघितलं असेल YouTubeवर बरेच व्हिडिओ आहेत किंवा रील्स असतात. ते प्रत्येक बोकडाची किंमत सांगत असतात तुम्हाला. म्हणजे त्याला बाजारात जाऊन त्याची किंमत सांगायची गरज नाही. तो ऑनलाईनच सांगतोय आणि बाजारात गेलं तर मार्केटमधले व्यापारी त्याची किंमत ठरवत असतात. पण जेव्हा तुम्ही ऑनलाईनवर डिजिटल मार्केटिंग करता त्यावेळी तुम्ही प्राईस टेकर करून प्राईस मेकरकडे जाता. तर त्यामुळे काय की लोकल नेटवर्क डेव्हलप करा. म्हणजे लोकल नेटवर्कचा तुम्ही ग्रुप तयार केला की हॉटेल मालक असतील किंवा मटण घेणारे लोक असतील, ग्रुप असेल. त्यांना जर तुम्ही पटवून सांगितलं की आमच्याकडच्या फार्मची जनावरं आरोग्य आहेत, वजन चांगलं आहे. गोठ्याचे स्वच्छतेचे फोटो जर तुम्ही टाकून ठेवले. त्यांना सांगितलं की ह्या बोकडाचं तुम्ही ॲडव्हान्स बुकिंग करू शकता. नंतर ब्रीडिंग जे ब्रँडिंग करा. म्हणजे ब्रीडिंग नाही, ब्रँडिंग करा तुमच्या प्रोडक्टचं की आमच्या ह्याला कुठलं तरी एखादं नाव तयार करा. की बोकडाचे छोटे छोटे व्हिडिओ तयार करा की आम्ही बोकडाची काळजी कशी घेतो, लहान पिल्लांची काळजी कशी घेतो. त्याच्यामुळे कसं होतं ग्राहकांचा तुमच्यावर विश्वास वाढत जातो. आणि शहरी भागाकडे तुमचं जास्त हे करतात. म्हणजे तुम्ही जे डिजिटल मार्केटिंग केलं तर बऱ्याच वेळा आपल्यातले पण काही लोक असे डिजिटल मार्केटिंग बघून असं शहरी फार्मवर गेले होते. म्हणजे जेणेकरून तुम्हाला दलालाशिवाय रोख रकमेत तुम्हाला दुप्पट तुम्हाला प्राईस मिळू शकते. ठीक आहे. तर ह्या पद्धतीने तुम्ही हे करू शकता. म्हणजे डिजिटल मार्केटिंगमध्ये सर्वोच्च भाव मिळवणं आणि झिरो वेस्ट म्हणजे लेंडी खताच्या उत्पादनाकडून तुम्ही पैसे कमवू शकता. म्हणजे जेणेकरून 100% सुरक्षित नफा तुम्ही करू शकता. तर ह्या पद्धतीने आपण तो थांबूया ते. कारण ह्या दृष्टीनेच आपण हे बघितलेलं आहे. तर जर तुम्हाला काही प्रश्न वगैरे असतील तर नक्की तुम्ही विचारू शकता. मला वाटतं आता 29च लोक राहिलेली आहेत. सर हा बोला. एकेकाने बोला. मी एटकापल्ली बोलालो हा बोला ना कवले. हा, हा, तुम्ही म्हणले प्रमाणे बाजारामध्ये तेजीमध्ये येऊ शकते की सर. हा ती किंमत पण येऊ शकते. पण कसं पाहिजे तुम्ही जे की सण वार येते म्हणले की नाही त्याच्यामुळे थोडं तेजीमध्ये येते. हा म्हणजे जर तुम्ही ईदचं मार्केट जर वगैरे बघितलं, ईदचं मार्केट ठेवून जर व्यवसाय केला किंवा किलोवर विकायचं केलं. तुम्ही जर बाजारात गेलं तर कसं असतं व्यापारी तुमच्या मालाचा भाव ठरवतो. पण व्यापारी जर तुमच्या शेडवर आला तर तुम्ही जी सांगता किंमत ती तुम्हाला त्याला द्यायला भाग पडतं. कारण त्याला गरज असते. मार्केटमध्ये जर आपण आपला माल घेऊन गेलो तर आपल्याला गरज आहे असं वाटलं जातं आणि त्यावेळेला बऱ्याच वेळा आपल्याकडे कमी माल आपल्याला दिसू शकतो. त्यामुळे आपली मार्केटिंग जी आहे डिजिटल मार्केट असेल किंवा आपला ग्रुप असेल किंवा त्या ज्या हॉटेल व्यावसायिक आहेत त्यांच्या ग्रुप असेल, त्यांचा जो ग्रुप केला तर नक्कीच आपल्याला हा फायदा होऊ शकतो. ठीक आहे. झालं का सर? सर बोलू का मी? हा बोला ना सर.
सर गायकवाड बोलतो सर. हा बोला ना. सर माझ्याकडे 60-70 पिल्लं आहेत म्हणजे हा मेंढीचे आणि बोकडं. हा हा तर सर त्यांचं वजन वाढवण्यासाठी काय करायला पाहिजे सर? हा तर वजन वाढवण्यासाठी मी म्हणतो ना की त्याला जो खुराक द्यायचा म्हणतो ना, आता मी तुम्हाला एक दाखवतो परत एकदा स्लाइड एकच मिनिट थांबा. हा एक स्लाइड हो दाखवतो. सर. हे बघा, हे जे आहे ना खुराक मिश्रण जे म्हणतो ना आपण, हे या पद्धतीने हा. बनवलं पाहिजे. मी मगाशी पण सांगितलं की आपण जनरली काय म्हणतो की तुम्ही हे दिलं काय म्हणतो आपण, ढेप देतो किंवा शेंगदाणा हो पेंड डेप देतो. पण शेंगदाणा पेंड बरोबर. 100 ग्रॅम देतो. पण तसं न करता हे असं जर मिक्स करून ठेवलं तुम्ही, म्हणजे मका, ज्वारी किंवा बाजरी याचा भरडा केला 30%, म्हणजे जर 100 किलो बनवायचं असेल किंवा 10 किलोचं आपण घेतलं तर 3 किलो 200 ग्रॅम तुम्हाला मका घ्या, शेंगदाणा पेंड 3 किलो घ्या, बरोबर आहे. नंतर हो सर. जो गहू कांडा म्हणतो पॉलिशचा म्हणतो तांदूळ, तो एक हा सर. 2 किलो घ्या. नंतर डाळीची चुन्नी ती एक 1.5 किलो घ्या. खनिज मिश्रण ते एक तुम्ही घेऊ शकता एक 200 ग्रॅम पर्यंत. मीठ हे तुम्ही घेऊ शकता 100 ग्रॅम पर्यंत. म्हणजे हे 10 किलोचं प्रमाण सांगतो हा. हे हे ओके जे सर. हे जे तुम्हाला दिसतंय टक्के, हे हा जे आहे ते तुमच्या ह्याच्याप्रमाणे आहेत. कशाप्रमाणे आहेत? 100 किलोसाठी आहेत. म्हणजे पण आपण जेव्हा जेव्हा ओके तुमच्या सर. घरच्या घरी तयार करायचं असेल तेव्हा ह्या पद्धतीने जर तुम्ही तयार केलं तर नक्कीच ह्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. आणि फक्त सर मीठ शेंगदाणा पेंड कंपल्सरी दिलं, आहे का सर? कंपल्सरी दिलं तर नक्कीच चांगलं असतं ते. म्हणजे काय असतं माहितीये का की आपण चुकतो. म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं की हा आपण फक्त चराईवरच देतो. पण जेव्हा घरी जेव्हा येतात ना मेंढ्या किंवा बकऱ्या, हा त्यांना एक 100 ग्रॅम हा खुराक गेलाच पाहिजे. म्हणजे जेणेकरून त्यांची प्रतिकारशक्ती पण चांगली राहते आणि इतर औषधं देण्यापेक्षा मला वाटतं ह्याचं किंमत पण तुम्हाला खूप कमी पडेल. म्हणजे ज्या छोट्या आहेत त्यांना आम्ही 100 तो ग्रॅम खुराक आणि देतो त्याला सर. तर 200 ग्रॅम. ओके सर. म्हणजे हार्डली त्याला एक माझ्याकडे ते 30 हा 30 हा शेळ्यांना बोला मी ना. 5 किलो डेली डेली देतो बघा सर. 30 शेळ्या आहेत माझ्याकडे, 30-32. काय देता तुम्ही? हेच देता असंच सेम? हो गहू आणि हा चना डाळ, चना हा आणि हा सोयाबीन थोडस हा आणि मक्का. आणि मक्का. व्हेरी गुड, चांगलं आहे ना. पण सोयाबीन देताना तुम्ही भाजून त्याचं पीठ करता की कसं देता? नाही नाही सर, फक्त असे दाणे दाणे देतो सर. सोयाबीनची नाही, कुट्टी आहे मग सर ते बारीक. चुकीचं आहे. आपल्याला काय होतं माहितीये का, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये हा. आपण थोडासा चुका करतो. म्हणजे त्याचं काय म्हणते पचन तेवढे होत नाही. आपण दिलं जरी ते तेवढं पचत नाही. हा लक्षात येतं का तुमच्या? की तो भरडा ओके सर. करून त्याची पावडर करून दिलं पाहिजे. त्यामुळे एवढं ओके सर. करण्यापेक्षा मला वाटतं शेंगदाणा पेंड जर तुम्ही वापरली तर नक्कीच फायदेशीर ठरू शकते. म्हणजे हे आमच्याकडे सगळं शेंगदाणा सोयाबीन पेंट वगैरे पण आहे सर. हा, शेंगदाणा पेंड म्हणजे त्या प्रमाणात वापरा. म्हणजे कसं झालं, जे प्रमाण जास्त तुम्हाला प्रमाणात सांगितलं सर. ना, हा हो. जास्त प्रमाणात नाही. मी तुम्हाला प्रमाण मगाशी दाखवलं. 3 किलो, ओके 3 सर. किलो आणि 2 किलो. हे मेन ओके सर. प्रमाण आहे ना. तर त्या हो प्रमाणात सर. तुम्ही ते वापरा. ठीक आहे? ओके सर. चालेल. आणि हे आपण थँक्यू देत सर. नाही बऱ्याच वेळा. त्याच्यामुळे आपल्या जनावरांची प्रतिकारशक्ती जी आहे ना, ती खूप आपली वीक राहते. ओके सर. ठीक आहे. अजून काही? सर माझ्या एका शेळीला आहे का नाही, ते तिचं म्हणजे थानाचं ववा जो असतं ना, हां. मी 1-2 दिवस बघितलं नव्हतं पावसामुळे. तर त्याचं जे दुधाचं ववा असते सर एकदम घट्ट पडून गेलं सर. कशामुळे सर ते? ते कसं असं इन्फेक्शन झालं असेल त्याला. त्याला थोडं मार वगैरे लागला होता किंवा काट्यातनं जाताना वगैरे असं? नाही सर, काहीच नव्हतं. फक्त एकदम घट्ट पडून गेले सर. संध्याकाळी मी बघितलं नव्हतं तिला. हां. ते मस्टॅटिस तर वगैरे झालं असेल, म्हणजे तिच्या धनामध्ये ना इन्फेक्शन झालेलं असेल. तर ते एकदा दाखवून घ्या किंवा मग वरून त्याला शेक द्या पहिले. ठीक आहे? ओके सर. ओके. गरम पाण्याचा शेक वगैरे द्या. तर ते आपोआप बरं पण होईल. पण एकच आहे का दोन्ही बाजूचं झालंय? एकाच बाजूचं सर. हां, म्हणजे ते एका बाजूलाच इन्फेक्शन झालेलं आहे त्याचं. आणि ती काय पिल्लं दिलेत तिने की कशी आहे ती? गाभण आहे की कशी आहे? का पिल्लं दिली दुधातली होती होती? सर. हां, दुधातली असेल ना. दुधाची मग होती ते सर, दुधाची. हां, मग दूध काढलं नसेल, पिल्लांनी जास्त दूध पिलं नसेल त्या थानातलं. त्यामुळे पण हा असं हा घट्ट तसं होतं ते. झालं. हां, मग तुम्हाला हो काय सर. करावं लागेल, अशा शेळ्यांना बघून आहे ना त्याचं दूध काढायचं तिचं रेग्युलरली. तर मग असे हा इन्फेक्शन होत नाहीत त्याच्यामध्ये. तुम्ही थोडंसं दूध काढून घ्या आणि त्याला थोडं गरम पाण्याचा शेक द्या. आणि अगदीच गरज लागली ओके सर. समजा, जर नाही झालं तर आपल्याला अँटिबायोटिक वापरावं लागतं तिथे, मग त्याचं इंजेक्शन द्यावं लागतं. ठीक आहे? ओके सर. ओके. धन्यवाद सर. धन्यवाद. अजून काही प्रश्न असतील तर आपण एक 5 मिनिटं घेऊया. नाहीतर आजचं आपण सेशन इथे संपलं असंच जाहीर करू. एक 5 मिनिटं वाट बघू. सर हां, बोला. सर हां, बोला. जे आपण तुम्ही भरडा म्हणजे ते एकदम जर पीठ झालं,
पीठ पचण्यासाठी चांगलं की रवंताला आलेले भरडा चांगला? रवंताला आले कधी चांगलं? तुम्ही खूपच चांगला प्रश्न विचारलाय. कारण हा प्रश्न मी एक्सपेक्ट करत होतो कोणतरी विचारेल. कारण मी सांगताना मगाशी सांगितलं की त्यांनी म्हटलं सोयाबीन पूर्ण टाकतात. तर मी तेव्हा भरडा हा नाही, शब्द नाही. वापरला. पण पूर्ण असं पीठ केलं तर काय होतं माहितीये का, की ते त्याच्यामध्ये लाळ मिसळली जात नाही. एक लक्षात घ्या की मेंढी असेल, शेळी असेल किंवा गाय असेल, ती जेवढं चावायला तिला द्याल, म्हणजे जास्त पण चावायला ठेवायचं नाही. थोडंसं तिला चावलं पाहिजे, की चावल्यामुळे होतं काय, की लाळ तयार होतं तोंडातली. आणि तोंडातली जेवढी लाळ तयार होईल, जेवढं लाळ त्याच्यामध्ये मिक्स होईल, तेवढी त्याची पचन क्षमता चालू होईल. म्हणजे पहिलं पचन जे आहे ना, ते त्या तोंडातच चालू होतं. लाळेमध्ये जे घटक असतात ते पचायला सुरुवात करतात. आणि ते जेव्हा पोटात जातं, त्यांच्या पहिल्या पोटात जातं, तर त्यावेळी ते नक्कीच तुम्हाला फायदेशीर आहे. ठीक आहे? याच्या- हा. हॅलो सर. हा हा, सर. बोला. हॅलो. हा, हा, बोला ना. ते ऊसाची जे हॅलो. ऊस जे टाकतात डायरेक्टली लोक, एक मिनिट हा. एक मिनिट हळूहळू सगळ्यांनी बोला. हा. एक 5-2 हा. मिनिट. एकच मिनिट. हा, हॅलो. बोला. ते हा, ऊसाचं बोलता तुम्ही. बोला. सर मीच म्हणालो ऊसामुळं. हा. ऊस जे हा. आता मिशन मध्ये टाकून बारीक करून खाऊ घालतात, हा. त्याच्यामध्ये निवळीचं प्रमाण कमी राहते सर. चुन्याची निवळी जी राहते ना, हा. ती कमी राहते. त्याच्यानं परिणाम जास्त होईनात म्हणजे तयार होण्यासाठी. नाही, कसं असं माहितीये का, आपल्याला ऊसाच्या कळलं असं एवढं. हा, आता मी सांगतो. ऊसाचं पाचट हे तुम्ही ऍज अ म्हणजे फिलर म्हणून वापरू शकता. फिलर म्हणजे काय, त्याच्यामध्ये जास्त पोषक घटक नसणार आहे तुमचं, हा, पण तिचं हा. पोट भरल्याचं तिला हे मिळेल. पण हम्म, त्याच्यामध्ये एक एक विषारी घटक असतो. तो काय करतो, की कॅल्शियम कमी करतो शरीरातलं. तर हम्म, ते जर वापरायचं असेल तर चुन्याची निवळी जी आहे ती त्या हम्म. ह्याच्यावर पसरायची, थोडंसं वाळून द्यायची ती, आणि मग तुम्ही तो वापरू शकता ऊसाचं पाचट. नाहीतर काय होतं, कॅल्शियम डेफिशियन्सी जी असते ना, ती होते. ही जनरली मोठ्या जनावरांमध्ये होते. छोट्या जनावरांमध्ये तेवढं, ते बकऱ्या असतील किंवा मेंढ्या तर खातात म्हणा, पण बकऱ्या ते एवढं खात नाही. ऊसाचं पाचट वगैरे आवडीने खात नाहीत. कारण बकऱ्या ज्या असतात त्या जर तुम्ही बघितलं तर त्यांना टवके टवके असतील किंवा कोवळं जे असतील तेवढी पानं ते खायला त्यांना आवडत असतं. ठीक आहे? तर त्यामुळे ऊसाचं पाचट तुम्ही वापरू नका, असं माझं एक राहील. जर अगदीच हो, गरज हो. म्हणजे नाहीये, तुम्हाला कुठला दुसरा चारा उपलब्ध नाहीये, तर वापरा. नाहीतर हा सगळ्यात शेवटचं तुमची चॉईस असू द्या. ठीक आहे? हो, तेच विचारायचं होतं सर मला. हा, चालेल. धन्यवाद. 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 अजून कोणाचे काही प्रश्न आहेत? मला वाटतं प्रश्न नाही आहेत कोणाचेच. सर हा, बोला. ते जर आता आपण जर किंवा बोरचं किंवा बिट्टलचं तुम्ही जसं म्हणला तसं जर आपण उस्मानी बादीला क्रॉस केलो समजा, हा. हा. तर इथं वेदरला सेट होईल का सर? आणि बोर आणि बिट्टल हे बघा, महाराष्ट्रामध्ये म्हणजे आपल्याकडे. बोर आणि बीटल जे मी म्हंटल, तर तुम्ही जर बघितलं असेल तर मी त्याला एक शब्द वापरला, की त्या ज्या आहेत त्या म्हणजे काय म्हणतात ना, की सौंदर्य त्या बकऱ्यांमध्ये हो जास्त आहे. बरोबर आहे? हे चांगलं बरोबर आहे सर. दिसतात, पण हो ते चांगलं दिसणं आणि मार्केटला विकलं जाणं, ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पण चांगलं सर आपण दिसण्याचं जर आता मार्केट जे आहे, हा, मी सांगतो, हा तुम्ही येतो तुमच्या प्रश्नाकडे येतो. चांगलं हो हो दिसण्याचं हो जे मार्केट आहे ते तुम्ही क्रॉसिंग मधून तयार करू शकत नाही. लक्षात आलं? हा म्हणजे हो बीटलचं सर. बीटल क्रॉस केलं तर होणारं जे पिल्लू आहे ते एकदम चांगलं दिसेल. हा परंतु तुम्ही उस्मानाबादी आणि बीटल क्रॉस केलं तर होणारं जे पिल्लू आहे ना, ते एवढं चांगलं दिसणार नाही. ओके लक्षात सर. येते? तर मग तुम्हाला काय करावं लागेल, की तुम्हाला उस्मानाबादी आणि तुम्हाला ईदच्या मार्केटसाठीच काम करायचं आहे, तर क्रॉसिंग मध्ये हो पडूच नका. तुम्ही ओके काय सर. करा, ते जेवढं शुद्ध राहील ती जात, तेवढं ते नक्की राहील. म्हणजे बीटलच करत गेला तर नक्की चांगली राहते. सर आता आणि माझा एक विचार आहे हा. की मला 10 किंवा 15 बिट्टल प्युअर बिट्टल आणायचे आहेत म्हणजे पंजाब हा. कडून हा. हा. आपल्या शेडला तुम्हाला मी दाखवत होतो मागाशी माझं शेड हा. हा. वेल्लूरला. हा. तर मला ते आणायचे होते एक 10-15 बिट्टलची शेळी सर, हम्म. फक्त बिट्टल. तर या ओके. वेदरला ते सेट होईल का सर? हे बघा, तुम्ही बाहेरनं आणताय ना, तर मग हम्म. बाहेरनं आणू नका. आपल्या महाराष्ट्रामध्येच कोणी जर सेलर असेल समजा, हा बीटलचं क्रॉसिंग केलेलं, तर त्याला बरोबर. थोडेसे जास्त पैसे देऊन तिथून घ्या. ओके सर. त्यामुळे होणार काय माहितीये का, तुम्ही बाहेरनं जर त्या शेळ्या आणल्या बीटलच्या आणि तर तुमचं एक हा लक्षात ठेवा, मानसिकता एकच ठेवा, तुम्ही जर बाहेरनं आणलं ना तर 50% हम्म. मरणार आहेत. लक्षात बरोबर आहे आलं? सर, मग तुम्ही तर बोलला होता. तुम्हाला जर इथे करायचं असेल तर तुम्ही ही जर मानसिकता घेऊन चालला तर तुमचं कमी होईल. हम्म. म्हणजे तुम्हाला जर ती शेळी म्हणजे इथे 20,000ला मिळते महाराष्ट्रामध्ये, बरोबर. आणि तिकडे तुम्हाला 10,000 मिळत असेल, हा तर तिथून 2 घेऊन या. बरोबर आहे सर. लक्षात आलं? हो मग इथे जरी तुमची मरतूक झाली तर 5 तुमच्या सेट होतील इथे चांगल्या,
आणि तुम्ही व्यवसाय करू शकता. सर अहिल्यानगर, धाराशिव आणि औरंगाबाद, पुणे इकडलं वेदर आपलं वेदर सेम आहे का सर नांदेड जिल्ह्यात? सेम आहे, काही अडचण नाही, जास्त डिफरन्स नाहीये. फक्त जर तुम्ही नदीच्या काठचा भाग जर म्हणाल तर तिथे हा. आपलं थोडंसं काय होतं की पावसाच्या ह्याच्यामध्ये जास्त ह्युमिड वातावरण असतं, म्हणजे आपल्या जमिनीत ओलावा जास्त असतो. लक्षात येते? हो का? म्हणजे आता हो सर. गोदावरीचा काठ म्हटला तर तिथून एक 5 हा. किलोमीटर 10 किलोमीटरचा एरिया म्हटला तर त्या भागामध्ये जर तुम्ही विचार करत असाल तर थोडंसं तुम्हाला नियोजन थोडंसं वेगळं लावावं लागेल. म्हणजे आपला भाग कसा आहे, कसं तो सर? गोदावरीच्या जवळ येतो धर्माबादमध्ये. हो हो. लक्षात आहे? तर त्याच्यामुळे आपल्याला नियोजन करताना आपलं थोडी ह्युमिडिटी पावसाळ्याच्या ह्याच्यामध्ये तर आपल्याला थोडी काळजी घ्यावी लागेल. नाहीतर आपल्याला टिकतील ते, काय अडचण नाहीये. आणि टिकण्यासाठी त्याला 3 ते 4 महिने आपल्याला हे करावं लागतं की खूप एक चांगलं मॉनिटरिंग आपल्याला करावं लागेल. ओके सर. ठीक आहे, तर चालेल. मी इथून धाराशिव आणि औरंगाबादवरून आणून घेऊ का सर मग? हो, आणू शकता, काही अडचण नाही. तुम्ही एक ट्रायल बेसिसला पहिले 5 आणा. ओके सर. 1-1.5 महिन्यानंतर नंतर थोडंसं असेल ते सेट झालं असेल त्याच फॉर्मवर अजून 5 आणा. लक्षात माझ्याकडे आहे? आहेत बिट्टलचे 2 बोकडं. हा मी घेतलं होतं म्हणजे मागाशी 2 महिन्याखाली हा 23 मेला. ओके. खूप खूप महाग आहेत सर ते, 40 45 हजार रुपयाला एक एक दिलं. हो, नाही कसं माहिती आहे का, जेव्हा तुम्ही प्युअर लाईनवर काम करता ना त्यावेळी तुम्हाला हा हे सर. महाग पडणारच आहेत. कारण ह्यांचं बरोबर आहे सर. प्राइस जी आहे ठरलेली आहे ना, कारण ते मार्केटमध्ये विकणार जे आहे म्हणतोय ना तुम्हाला, त्याला माहिती आहे की हा. मला 80,000 रुपये कमवायचे त्याच्यात, पण ईदच्याच मार्केटमध्ये कमवायचं आहे. लक्षात हो, येतं इथच्या तुमचं? मार्केटमध्ये. हा, हो सर. मग ईदचं मार्केट जे आहे ते शेळी पालनामध्ये हा वेगळाच व्यवसाय आहे. लक्षात बरोबर आलं? आहे सर. हा, ते तुम्ही मटन मार्केटसाठी नाही करू शकत. बरोबर आहे. हा, जर करायचं ते असेल तर फक्त मग तुम्ही क्रॉसिंग मध्ये जायचं असेल ना, मग बिटल आणि हे केलं तर तुमचं वेट गेन वाली बकरी तयार होईल. लक्षात येते? बरोबर आहे सर. फक्त ती मटन मार्केटसाठी तयार करा. मग क्रॉसिंग हे फक्त मटन मार्केटसाठी आहे. आणि हे क्रॉसिंग करून पुढे तुम्ही जनरेशन वाढवू शकत नाही. क्रॉस करून तिथेच थांबायचं आणि प्युअर लाईनच मेंटेन करायचे ओके सर. ब्रीडिंगसाठी. ठीक आहे, चालेल. ओके सर. धन्यवाद सर. अजून काही? हॅलो हॅलो सर, काय सर. नाही सर, बस एवढं. हा हॅलो बोला. सर. हा बोला. वॅक्सिन पावसाळ्यात कोणतं करायचं सर? हे बघा, पावसाळ्यात कुठलं नाही करायचं, पावसाळ्यात पूर्वी करायचं असतं वॅक्सिन. ठीक आहे, मान्सून पूर्व कोणतं? लसीकरण असतं, त्याच्यामध्ये पीपीआर केलं पाहिजे तुम्ही. हा ठीक आहे, आणि एन्ट्रोटॉक्सिमिया ईटीव्हीची लस आहे ती केली पाहिजे. हे ठीक आहे, दोन्ही केलं ती सर जर आम्ही. असेल, हा बस, हॅलो. मग काही अडचण येणार नाही. पण ती पावसाळ्यात नाही करायचं, पावसाळ्यापूर्वी करायचं. पावसाळ्यापूर्वी म्हणजे काय झालं की जूनच्या अगोदरचा महिना, म्हणजे मे मध्ये करायचं, मे एंडला वगैरे, हे मेच्या आणि आता सर सुरुवातीला. पुढचं किती करायचं का दिवसाची सर? कालावधी आहे सर ते? हा, आवाज आवाज काय म्हटले? कालावधी किती दिवसाची असते सर त्या वॅक्सिनची? 1 म्हणजे आता मी वर्षापर्यंतची असते पीपीआर दिलो. वॅक्सिन. आता जनरली पीपीआर 3 वर्षाची येते, इम्युनिटी येते. परंतु काय होतं हो. माहितीये का, की आपले जे मेंढ्या आहेत ना, आपण बकऱ्या ज्या आहेत ना, आपलं रोटेशन खूप जास्त होतं. म्हणजे आपण बाहेरनं पण शेळ्या आपल्या ऍड होतात बऱ्याचशा. ठीक हो आहे, सर. त्यामुळे अॅन्युअली केलं तर बरोबर. काही अडचण येणार नाही. वर्षाची वर्षा केलं तर काहीच अडचण येणार नाही. बरोबर आहे सर. आणि सर आज या मी पीपीआर शेळीचं दिलो खुरी सर. फुटते सर. आवाज ब्रेक झाला, काय म्हटले? शेळीचं खुरी फुटते सर आता. हा, मग खुरी फुटते तर मग कसं, म्हणजे ओल्या वातावरणात आहे की कसं आहे, फक्त खुरीलाच होतंय का तोंडाला पण येते काय? नाही, खुरीच फुटते ओल्या वातावरणात सर. हा, ओल्या वातावरणामुळे होते. थोडंसं काय करा माहितीये, किती आहेत तुमच्याकडे शेळ्या किंवा मेंढ्या? एक 30 आहेत. 30 आहेत ना? तर मी हो तुम्हाला सर. एक सांगतो होतो, की तेवढं कोरडं वातावरण जेव्हा ठेवता येईल ना, जिथे ठेवतायत शेळ्या, आणि जर हा शेळ्या जर ठेवत असाल ना, तर मी तुम्हाला एक छोटंसं हे सांगतो, हा की बोला. जे साल्टेड फ्लोअर म्हणतो आपण, की जे आपण म्हणतो ना, की एलिव्हेटेड फ्लोअर आपण ज्या पद्धतीने करतो ना, एलिव्हेटेड हा फ्लोअर हो सर. वरचा, तर तसे ना 6 बाय 6चेच फक्त बेड बनवायचे. लक्षात आलं? 1.5 फुटापासून, जमिनीपासून 1.5 फुटाचे. लक्षात हा येते? हा. हो आणि लक्षात तसे येतं. बेड तुम्ही तुमच्या गोठ्यात ठेवा. हा म्हणजे शेळ्यांना जेव्हा ते असेल की ओलावा वाटला तर ते प्लास्टिकच्या याच्यावर जाऊन बसतील. म्हणजे पूर्ण शेड एलिव्हेटेड करण्यापेक्षा तुमच्या शेडमध्ये आहे ना, एक 6 बाय 6 किंवा 6 बाय 4 आपण जसा बेड असतो तसे छोटे छोटे बेड तयार करा, 3-4 करा. लक्षात आलं? म्हणजे एका बेडवर एक 10-15 शेळ्या बसतील असं. म्हणजे जेणेकरून ज्या शेळ्यांना प्रॉब्लेम आहे ना त्या वर बसतील. असं आहे, म्हणजे ज्याला बरोबर खुरी आहे. झाली ना ते बरोबर वर जाऊन बसतात. त्यांना कळतं की बाबा वर बसलं की आमचे पाय थोडेसे ओले राहत नाहीत. ठीक आहे, तर मग थोडंसं ठीक काय आहे. करा, की पोटॅशियम परमॅंगनेटची पाणी करा, जसं म्हटलं आपण, हो जे आपले हा. लाल पाणी बनवतो ना आपण पोटॅशियम परमॅंगनेटचं, त्याचं एक हो चिमूटभर माहिती आहे टाका सर. याच्यामध्ये 1 लिटरमध्ये, आणि त्या हं. पाण्याने त्याचे पाय धुवून घेत जा. ठीक आहे, ठीक आहे सर सर. धन्यवाद. चालतंय. ओके, सर अजून? आता आता जर फुफ्फुस म्हणजे शेळीचे जे फुफ्फुस असतात ना सर, हम्म. म्हणजे जे खोकलतात, जास्त सर्दी हा होते, हा हा तर फुफ्फुसला असं तंदुरुस्त ठेवण्यासाठी कोणती औषधे वापरायला पाहिजे सर? ठीक आहे. नाही, चांगला प्रश्न आहे. हे बघा, औषधी वगैरे कुठलीच असते स्ट्रॉंग बनवण्यासाठी येत नाहीत, हे पहिले लक्षात घ्या. ओके आपण सर. जे खातो,
ठीक आहे. हा औषधं कशासाठी असतात? आजारी माणसासाठी असतात. आपण बरोबर गैरसमज आहे काय करून घेतो की औषधांमुळे आपल्या बकऱ्या चांगल्या होतील. असं नाही होत. तुम्ही एक कॅल्क्युलेशन करा. मी तुम्हाला सांगितलं की खूप चांगलं एक मार्केटमध्ये जादुई औषध आलेलं आहे. ठीक आहे. ते खाल्लं हो की मेंढ्या किंवा शेळ्या एकदम तंदुरुस्त होतात. मला सांगा, सगळ्या कंपन्यांनी तेच वापरलं असतं, खाणं बंदच केलं असतं. बरोबर आहे. तर हो तसं सर कुठलं जादूचं औषध नाहीये. हे पहिले हा डोक्यातनं काढून टाका. जर ओके आपण एक एक काय करायचं, जसा जो खुराक सांगितलेला आहे त्या खुराकमध्ये हम्म पैसे इन्व्हेस्ट करा. बरोबर औषधामध्ये आहे नका सर करू. तो खुराक जर बरोबर आहे तुम्ही व्यवस्थित दिला, एक 3-4 महिने दिले, आणि खुराकाचं कसं असतं, औषध जे असतं ते इमिजिएट काम करण्यासाठी असतं. बरोबर आहे. हो त्यामुळे तुम्हाला बरोबर 15 आहे दिवसात इफेक्ट दिसेल. पण जसं औषध तुम्ही बंद कराल, परत मग आपण ते औषधाची गरज लागेल. मग तो खर्च आपण का वाढवतोय? जर आपण खायलाच घरी माणसाला म्हणजे स्वतःला मी जर चांगलं खाल्लंच नाही आणि मी फक्त गोळ्या घेतो व्हिटॅमिनच्या ह्याच्या त्याच्या, तर मला ते तेवढं जमणार नाही ना. म्हणजे माझं कॉस्ट वाढेल ना. तर ते करण्यापेक्षा औषधाने कुठलंही वाढतं. हे केव्हा वाढेल तुमचं? जर तुमचा स्टॉक खूपच चांगला झालाय आणि मग तुम्हाला वजन हम्म वाढवण्यासाठी मग ही औषधं वापरा तुम्ही. लक्षात आलं? ओके हो औषधं सर तेवढ्याच रीतीने काम करतील. जर आजारी जनावर दिलं तर काम करतील, पण चांगल्या जनावर जर तुम्ही औषधं दिली तर त्याचा एवढा फरक हम्म पडणार नाही. लक्षात आलं? त्यामुळे खुराकवर जास्त भर द्या. कारण शेळी मेंढी जे करणार आहेत, चराई करणार आहेत, ते खुराकला 0% हे देतात आणि भरडा दिला तर वाटतं की फक्त मकाच देतील किंवा हेच देतील. तो जो मिक्स जो आपण देतो ना, की ज्याच्यामध्ये मिनरल मिक्सचर पण आहे, ज्याच्यात मीठ पण आहे, ज्याच्यात थोडासा गूळ पण आहे, ह्या पद्धतीचा हम्म खुराक आपण देत गेलो तर आपल्या बकऱ्यांची प्रतिकारशक्ती वाढेल. आणि ओके सर प्रतिकारशक्ती वाढली म्हणजे निमोनियाचे त्रास होत नाही. आता बकऱ्यांना निमोनिया का होतो ह्याचं कारण तुम्ही एक लक्षात घ्या. मेंढी किंवा बकरी जेव्हा चरत असते तेव्हा ती खाली मान घालून चरते. बकरी तर चरणार नाही, पण मेंढ्यांमध्ये लंग्सचा प्रॉब्लेम जास्त होतो निमोनियाचा. कारण ती खाली चरत असते. तर खाली चरताना तिचे जे विषाणू किंवा जीवाणू हा असतात ना, ते नाकात लगेच जातात जमिनीवरचे. लक्षात आलं? हो सर हा, ते चालताना मग हे करायचं असेल तर मग त्यावेळी असं बघा की त्याची इम्युनिटी चांगली पाहिजे. बघा, 10 माणसं आहेत एका रूममध्ये, तर त्यातली 10च्या बरोबर 10 एकदाच आजारी पडत नाहीत. आजारी नाही कोण सर पडतं? की ज्याची इम्युनिटी कमी आहे. लक्षात आलं? हो तर तर ती इम्युनिटी आपल्याला वाढवायची आहे. ठीक आहे. इम्युनिटी वाढली तर हो सर रोग येतच नाहीत तुमच्यामध्ये. आणि इम्युनिटी तर फक्त आता खाण्यातनंच वाढेल. हां. तर आपल्याकडे एक 10-15 गाभण शेळ्या आहेत समजा हां, हां. तर अचानक मध्ये सर एक एक शेळी गाबडून चालली म्हणजे ती पिल्लं बाहेर टाकून टाकते सर टाइमच्या हां. आधीच असं येस. का होते सर शेळीचं हां. आता बघा, मी तुम्हाला एक नियोजन सांगितलं होतं, की 45 दिवस हम्म शेवटचे काय सांगितलं होतं मी हा तुम्हाला, की पिल्लांची वाढ होते. बरोबर आहे? पिल्लांची वाढत आपण हो सर बघितलं, समजा ही बॅग आहे आणि यात 2 पिशव्या ठेवलेल्या आहेत मोठ्या पिशवीमध्ये. हां, ही पिशवी बरोबर आहे तिच्या खाण्याची. हां, हा आणि ही पिशवी आहे त्या बाळाची. बरोबर आहे सर कळलं? आता ह्या पिशवीमध्ये तुम्ही पहिले खायला घालत होता तेव्हा ती पिशवी एवढी फुगत होती, खाल्लं की. हा बरोबर आहे? बरोबर आहे आणि ती हो काय करते, तिचं जे जेवण पाहिजे तिला तेवढंच खाणार ना, म्हणजे भूक आहे आपल्याला माहिती आहे त्या पद्धतीने. तर तेव्हा तिला हो ती कमी जास्त व्हायला काय होती? जागा होती. पण शेवटच्या 45 दिवसात काय झालं, तुम्ही तिला ना एक्स्ट्रा फीड दिला नाहीये, ज्यातनं तिला एनर्जी मिळेल. ती काय खाते? ते जे आहे ते रेग्युलरच खाते. बरोबर आहे? ते पोट काय करतं? पोट फुगतं. लक्षात आलं? आणि त्याचं प्रेशर कशावर येतं? तुमच्या पिल्लावर येतं. ठीक आहे. लक्षात बरोबर आहे येतंय? सर आणि हो जर एनर्जी दिली नाही, तर त्यात घाबरतात. म्हणजे तुमच्या खाण्यामध्ये थोडंसं हिरवा चारा आणि वाळल्या चाऱ्याचं प्रमाण कमी करा आणि जे कॉन्सन्ट्रेट म्हटलं, जे तुम्ही 100 ग्रॅम देत होता, ते थोडं 250 ग्रॅमपर्यंत वाढवा. लक्षात आलं? हे ग्रॅज्युअली ओके लगेच सर वाढवायचं नाही. हे तुमचं 5 महिन्याचा कालावधी आहे. 5 महिन्यामध्ये 100 ग्रॅम देत होता, नंतर 120 ग्रॅम हम्म. झालं, नंतर 150 ग्रॅम झालं, मग 200 ग्रॅम झालं, मग 250 ग्रॅम झालं, मग 300 ग्रॅम झालं. लक्षात येतंय? हो सर ते असं जर दिलं तर त्या त्या पिशवीचा ताण त्या ह्याच्यावर येत नाही, त्या पिल्लांवर येत नाही. त्यामुळे काय होतं, ते खाल्लेल्याचा ताण आल्यामुळे ते पिशवीतनं ते पिल्लू बाहेर पडतं. लक्षात आलं? आणि दुसरी ओके गोष्ट, सर त्याला तेवढी एनर्जी जर नसेल ना, तर ती पिशवीला जे होल्ड करून ठेवतं ना बाळ, पकडून जे ठेवतं त्या हा सर बाळाला, ते लूज हा पडतं. त्याचे जे मसल म्हणतो आपण जे, ते लूज पडतात आणि ते पिल्लू बाहेर फेकलं जातं. लक्षात आलं? आणि बरोबर आहे सर अल्टिमेटली आपण त्या गोष्टीवर लक्ष केलं पाहिजे. असे कुठले आजार नसतो, त्याला आपण मेटाबॉलिक डिसीज म्हणतो. तर ते असल्यामुळे होतंय. ठीक आहे. ओके सर क्लिअर? अजून काही असेल तर सांगू शकतो. नाही सर सर धन्यवाद मला सर एक क्लिअर विचारायचं झालं होतं सर. काय काय? मला एक विचारायचं होतं सर. हा, बोला ना सर. सर जी आपली जी योजना आहे मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना, योजना. हा, हा. तर याचं अर्ज कसं भरायचं सर ते आपलं आणि किती लाभ भेटते आपल्याला?
हो हो, आता अर्ज वगैरे जो आहे ना ते तुझं ऑनलाईनच भरायचे तुम्हाला. आणि लाभ वगैरे किती भेटतो थांबा, मग तुम्हाला त्याचं प्रेझेंटेशन आपण काय करू, उद्या त्याचं एक स्पेशल प्रेझेंटेशन ठेवू. म्हणजे प्रत्येक योजनेचं जेवढं जेवढं आहे ना, म्हणजे तो एक्झॅक्ट लाभ किती आहे ना प्रत्येक योजने, कारण त्याच्यामध्ये दोन्ही योजनांमध्ये वेगवेगळ्या 7 योजना आहेत. ठीक आहे. तर थोडक्यात जर विचार केला ना, तर राज्यस्तरीय योजना त्या मोठ्या आहेत आणि ज्या जिल्हास्तरीय योजना आहेत जिल्हा त्या स्तरीय. छोट्या प्रमाणात आहेत. ठीक आहे. तर त्या पद्धतीने आहे. तुम्हाला कुठल्या ह्याच्याबद्दल ऐकायचं आहे? राज्यस्तराबद्दल सर. नाही, राज्यस्तरामध्ये त्यात पण कुठली, म्हणजे शेळी मेंढी का कुठली? शेळी मेंढी सर. शेळी मेंढी ना, एकच मिनिट थांबा मग हो. तुम्हाला. कुकुडी जाऊ दादा. हा, एकच मिनिट. काय नाही सर. ओके. थोडी स्क्रीन शेअर करतो म्हणजे तुम्हाला ते पण दिसेल. चालते सर. स्क्रीन दिसते का? हा दिसते स्क्रीन. ना सर. हा, तर ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं, शेळी मेंढीची जी योजना आहे उद्योजकता विकास योजना, तर ते हो सर. 50 शेळी प्लस 5 आहे, शेळी किंवा मेंढी. ठीक आहे. हो सर. त्याच्यामध्ये हो. काय काय आहे, 50 शेळ्या, 5 बोकड, 3 वर्षाचा विमा, शेड आणि साधन सामुग्री या पद्धतीची आहे. त्याची पात्रता जर बघितली तर आहे त्या व्यवस्थित, म्हणजे सगळ्यांची एकच आहे. ह्याच्यामध्ये मिनिमम पात्रता अच्छा. याकडे 1 एकर स्वतःची किंवा 5 वर्ष नोंदणीकृत भाडेपट्टा असलेली जमीन आवश्यक आहे. ठीक आहे. नंतर जे ओके सर. म्हणतोय की दूध पालन किंवा शासकीय निमशासकीय संस्थेचे प्रशिक्षण, अर्ज करताना प्रशिक्षण प्रमाणपत्र नसल्यास अनुदानाचा लाभ घेण्यापूर्वी प्रशिक्षण आवश्यक राहील, किंवा 2 वर्षाचा शेळी मेंढीचा अनुभव. तर तुम्ही हे अनुभव एक स्वघोषित पण करू शकता. बऱ्याच वेळा काय लोकांचं कन्फ्युजन झालंय की प्रशिक्षण असल्याशिवाय आम्ही अर्ज भरू शकणार नाही. तर असं नाहीये. तुम्ही स्वयं घोषणा करा आणि जर तुमचा लाभ लागला समजा, तर मग तुम्हाला हा सर. लाभ घेण्यापूर्वी एक प्रशिक्षण घ्यावं लागेल. ते आपण, ज्यांना लाभ लागेल त्यांचं आपण परत प्रशिक्षण घेऊ शकतो. तर आणि प्रकल्पाची जर किंमत बघितली तर 50 शेळ्या प्लस 5 बोकड अशी आहे. तर पशुधन खरेदीसाठी 12,000 प्रमाणे एक शेळी मेंढीची किंमत ठेवली आहे. 15,000ची एक बोकडाची किंमत आहे, अशी 6,75,000. त्याचा 3 तिकडी वर्षाचा केलाय विमा. दाबलाय. आवाज थोडासा बंद करा बघा. हा, 3 वर्षाचा विमा करायचा आहे. आता हा तर आपल्याला अनुदानावर पण मिळेल हा विमा. त्याच्या काही गाईडलाईन आलेल्या नाहीत. शेड निर्मितीसाठी 2 लाख रुपये आहेत. कडबाकुट्टी यंत्रासाठी 30,000 रुपये आहेत. आणि सोलर एक घ्यावा लागणार आहे याच्यामध्ये, जो 1,32,000ची, अशी टोटल 11,38,554 रुपयाची योजना आहे. ठीक आहे. तर ह्या पद्धतीची ती योजना आहे. आणि ह्याच्यात बऱ्याच अटी शर्ती वगैरे आहेत, तर त्या कॉमनच आहेत. ठीक आहे. तर ह्या पद्धतीने थोडक्यात ती योजना आहे. आणि याच्यात आता काही हे अडचण, कधीपासून चालू होणार सर? हे आपल्याला 15 ऑगस्टला ऑनलाईन चालू होईल असं म्हणतात, पण सध्या टेस्टिंगच अजून चालू आहे. कारण हे जे आहे ते महाडीबीटी जो पोर्टल आहे, जे शासनाच्या सगळ्या योजना ज्या आहेत ज्याच्यावर येत आहेत, तर त्याच्यावरच ही योजना येत असल्यामुळे ते इंटिग्रेशनला थोडा वेळ लागतोय, कारण हे पहिलंच वर्ष आहे योजनेचं. तर हे जेव्हाही येईल त्याच्या अगोदर तुम्हाला नक्कीच आपल्या ग्रुपवर पण सांगण्यात येईल आणि करण्यात येईल. ठीक आहे. ओके सर. चालेल. अजून काही? धन्यवाद. काही नाही हो सर. हां. आता दुसरेच काय. ठीक आहे. छान जरा बोलतात सर तुम्ही. प्रश्न जर नसतील तर आपण, मला वाटतं, थांबूया इथे, कारण बराच वेळ झाला. मला वाटतं 2 तास झालेले आहेत आपलं ऑलमोस्ट. 25. ठीक आहे. ओके ओके सर. चालेल. सर्वांची परमिशन असेल तर आपण करूया. आम्ही धन्यवाद देतो स्पेशली आमचे डॉक्टर जे आहेत, ज्यांनी आमचं को होस्ट केलेलं आहे. म्हणजे ते मला वाटतं मुखेडमधनं जॉईन आहेत. त्यांचे मी आभार मानतो. तुम्हाला काय सांगायचं सर? प्रवीण सर.
मला वाटतं आहेत का, लेफ्ट झाले असतील, माहित नाही मला. हा, आहेत प्रवीण सर. ठीक आहे. हा हा, एक हँड रेज केला कोणी, विकास, तुम्हाला काय बोलायचं आहे का? नाही सर, ओके ओके म्हणण्यासाठी केलं सर. ओके ओके, थँक्यू. चला, थँक्यू थँक्यू सर. प्रवीण सर. थँक्यू प्रवीण साहेब. चला, ओके एंड सर, करतोय मी मीटिंग. थँक्यू. थँक्यू. चला. हो सर, चालते.